तुम्ही सुरुवातीला फंक्शन फोटोग्राफी करा. त्याचं कारण असं, सगळे फोटोग्राफर त्या सगळ्यांनी हे त्यांचं करिअर सुरुवात केलं तेव्हा ते फंक्शन फोटोग्राफीनी केलं. जूनमध्ये माझं एक्झिबिशन झालं आणि डिसेंबरचा जो सवाई गंधर्व होता तिथे ते एक्झिबिशन परत केलं. ओके. आणि त्याला सवाईमध्ये आलेले सगळे आर्टिस्ट येऊन गेले. म्हणजे तुम्ही सगळे, म्हणजे भीमसेनजी तर आले, मग झाकीरबाई आले, हमजद अली आले, मग फिरोज दस्तूर सगळे आले. म्हणजे तेव्हा लताबाई, जुना फोटो, आणि लताबाई आत्ता गात्यात. असा कसा होता अनुभव त्यांच्याबरोबर एकूण? लोकांचं स्वप्न असतं ते की मी एकदा तरी मला त्यांना भेटायचं आहे. हो. बिझनेस मॉडेल यशस्वी कधी झालं हे कळलं मला तर माझ्या पहिल्या एक्झिबिशनमध्ये, ज्या दिवशी पुलं आले बघायला एक्झिबिशन, त्यांची शाबासकीची थाप मिळाली मला तेव्हा पहिली. हो. त्यामुळे तो हुरूप आला. सगळं एक्झिबिशन त्यांनी तिथे विकत घेतलं. वाव, खूप प्रेरणादायी प्रवास पुढच्या पिढीसाठी सुद्धा आहे. ज्यांना या फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी सुद्धा नक्कीच खूप काही या मुलाखतीमधून मिळेल. नमस्कार, मी डॉक्टर गिरीश रंगणेकर आणि पॉईंट ऑफ व्ह्यू या आमच्या पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण भेटतो आहोत सतीशजी पाकणीकर यांना. नमस्कार. खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. सतीशजींची ओळख कशी करून द्यावी आणि कुठून सुरुवात करावी मला प्रश्न आहे मोठा. इतकं वर्सटाईल प्रोफाईल तुमचं की जे 42 वर्ष इंडस्ट्रियल फोटोग्राफर म्हणून कार्यरत आहेत, पण त्यांची मुख्य ओळख वेगळी आहे. भारतीय संगीतातल्या नामवंत कलाकारांच्या भावमुद्रा त्यांनी टिपल्या आणि त्याच्यासाठी त्यांची मोठी ओळख आज बनलेली आहे. त्या भावमुद्रांसाठी प्रख्यात साहित्यिक पु ल देशपांडे म्हणून गेलेत की यांच्या अप्रतिम छायाचित्रांमधून स्वर ऐकू येतात. तर खूप मजा येणार आहे गप्पा मारायला. इंडस्ट्रियल फोटोग्राफी असेल, पोर्ट्रेट्स असतील, थीम कॅलेंडर्स असतील, कॉफी टेबल बुक्स असतील, एक्झिबिशन्स असतील, अनेक विषयांना आपण स्पर्श करणार आहोत. वेळेची मर्यादा आहेच. बघूयात आपण किती स्कोप प्रत्येक विषयाला देतोय आणि किती न्याय देतोय. तर स्वागत आहे आपलं या आमच्या चॅनलमध्ये. तर सुरुवात करताना मला एक उत्सुकता आहे की आता फ्रेममध्ये हा कॅमेरा आहे, हा सगळ्यांना दिसतोय. हा कुठला कॅमेरा आहे? हा जो कॅमेरा आहे याला फील्ड कॅमेरा असं म्हणतात. बरं. हा सिनार कंपनीचा कॅमेरा आहे. बरं. सिनार हा स्विस कॅमेरा आहे आणि एका फोटोग्राफरनी तो इन्व्हेंट केलेला आहे. बरं. तर त्यातलं सिनार हे नाव काय आहे तर एस फॉर स्टुडिओ, आय फॉर इंडस्ट्री, एन फॉर नेचर, ए फॉर आर्किटेक्चर आणि आर फॉर रिप्रोडक्शन. म्हणजे या सगळ्या प्रकारच्या कामांना अतिशय उत्तम रीतीने रेकॉर्ड करणारा अशा प्रकारचा तो कॅमेरा आहे. आणि त्याला तुम्ही जर का बघितलं तर मध्ये बेलोज आहेत आणि पुढे लेन्सचं प्लेन आहे आणि मागे फिल्मचं प्लेन आहे. त्याच्या मागे जो आहे तो त्याला बायनोक्युलर रिफ्लेक्स फाइंडर म्हणतात. बरं. तिथनं वरनं बघून आपल्याला फोकसिंग आणि बघायचं. पण ही जी दोन प्लेन आहेत, हे एक प्लेन आणि हे एक प्लेन, ही जो दोन प्लेन आहे ही वेगवेगळ्या अँगलमध्ये हलू शकतात आणि आपल्याला बेसिकली पर्स्पेक्टिव्ह किंवा आपण ज्याला करेक्शन म्हणतो. म्हणजे आता अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखादा बिल्डिंगचा फोटो काढत असतो, उंच बिल्डिंगचा, आपल्या साध्या कॅमेऱ्याने. तर आपण असा वर करतो तो कॅमेरा, बिल्डिंग उंच असेल तर. त्यामुळे काय होतं की त्या लाईन्स ज्या आहेत त्या कॉन्व्हर्ज होतात. ऍक्सिस बदलतो त्याचा. नाही, कॉन्व्हर्ज होतात. बरोबर. म्हणजे इमॅजिनरी पॉइंटला मीट होणार. करेक्ट. तर त्या केसमध्ये ती बिल्डिंग अशी तिरकी आपल्याला जाणवते. बरोबर. मग ती मागे पडल्यासारखी दिसते. तर ह्या कॅमेऱ्यामध्ये तो ऍक्सिस जो आहे तो सरळ करून घेतात, स्ट्रेट लाईन्स करता येतात. ओके. आणि त्याच्यामुळे म्हणजे दोन्ही जर का प्लेन आपण स्ट्रेट केली तर बिल्डिंगची जी लाईन आहे त्याला हे पॅरलल आणि याला हे पॅरलल असं जेव्हा होईल तेव्हा ती बिल्डिंग सरळ उभी आहे अशीच दिसेल. म्हणजे ट्रू रिप्रेझेंटेशन ऑफ बिल्डिंगच्या करायचं झालं तर ते हे प्रॉडक्टमध्ये पण आहे. आणि प्रॉडक्ट जुना कॅमेरा आहे हा ऍक्च्युली 1953 साली इन्व्हेंट झालेला आहे. बरं. पण मी 92 साली घेतला होता. अच्छा. आणि याची खासियत अशी आहे की छोट्या 6x9च्या फॉर्मॅटपासून ते माझ्याकडे 5x7 पर्यंतचं आहे त्याची बॅक. पण आता डिजिटल बॅक त्याला लावता येते. म्हणजे तो कन्वर्ट करायला, डिजिटल मध्ये कन्वर्ट करायला सहज शक्य आहे. फक्त आता झालं असं की डिजिटल बॅक त्याची जी आहे त्याचे जे फाईल साईज असतात ते खूप मोठे असतात. त्यामुळे फेज 1 नावाची एक कंपनी आहे, त्यांनी त्याच्यासाठी डिजिटल बॅक केलेली आहे. पण ते सगळं कॉस्टली अफेअर बनतं. तर मी बेसिकली हा निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये असताना वापरला आणि खूप वापरला मी. म्हणजे इंडस्ट्रीमधलं काम करताना, सगळं टेबलटॉप फोटोग्राफी करताना, कॉपिंग वेगवेगळ्या याची, आर फॉर रिप्रोडक्शन आहे. त्यामुळे पेंटिंगचं जर का ट्रू करेक्शन असलेलं जर का तुम्हाला कॉपिंग करायचं असेल
तर त्याच्यासाठी याचा उपयोग सगळ्यात जास्त आहे. जास्त होतो. वा 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 वा. मुळात पहिल्यांदा दर्शकांना कळलं पाहिजे की पाठीमागे ठेवलेला कॅमेरा काय कॅमेरा आहे, काय आहे ते त्याचं correct. वैशिष्ट्य काय आहे. हां. अजून बरीच फीचर्स आहेत त्याला, हो, पण असणार. ती मी आता बेसिक जी काय आहे ती सांगेन. मोशन पिक्चर फिजिक्स मध्ये तुमचं मुख्य ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर होलोग्राफीमध्ये तुम्ही मास्टर्स डिग्री घेतली. तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमुळे तुम्ही फोटोग्राफीमध्ये शिरलात का फोटोग्राफी असं पॅशन तुमचं आधी होतंच? नाही नाही नाही, आमच्याकडे असं व्यवसाय फोटोग्राफी कसं करणारं कोणी नव्हतं. बरं. माझे आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे काका हे आर्किटेक्ट होते हं. आणि ते बेंगाल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि ते इथे लेक्चर्स त्याला याचे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला इंजिनिअरिंग कॉलेजच्या. हं. तर त्याच्यात ते स्लाईडच्या आधारे, तेव्हा आजच्यासारखी प्रेझेंटेशन नव्हती, ते स्लाईड्सच्या आधारे प्रेझेंटेशन करायचे. तर त्या स्लाईड्स लावण्याचं काम मी त्यांना करून द्यायचो. मी लहान होतो तेव्हा. पण ते तुम्ही त्या- आवडीने करून द्यायचात का तुम्हाला नाही, कंपल्सरी नाही. तुम्हाला त्यांनी नाही सांगितलं होतं कंपल्शन नव्हतं, आवडीने करायचं. ते गप्पा मारत मारतच ते सांगायचे का? सगळं. हं. आणि आर्किटेक्चरमध्येही मला त्यामुळेच इंटरेस्ट तेव्हापासून निर्माण झाला खरं तर. त्या स्लाईड उलट्या लावायच्या म्हणजे त्या तिथेच उलट्या दिसतात, ह्या सगळं ते तेव्हा इतक्या लहानपणी ते कळलं होतं. ती ओळख ॲक्च्युली फोटोग्राफीची झाली, कारण ते कॅमेरा वगैरेही घेऊन यायचे. हं. त्यांच्याकडे तेव्हा ट्विन लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा होता, तो आज मी माझ्या संग्रहामध्ये ठेवलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा कधी ट्रिपला गेलो की क्लिक 3 कॅमेरे असायचे तेव्हा मी फोटो काढायचो. आता 4-5 जण समजा ट्रिपला असू समजा, तर त्यातले इतरांनी काढलेले फोटो म्हणजे मी ज्या फोटोत पाहिजे ते कोणीतरी दुसरं काढायचं. हो. ते सगळे फोटो हललेले यायचे, माझे फोटो शार्प यायचे, म्हणजे तुम्ही न काढलेले, हललेले पण ज्यात यायचे. तुम्ही नाही आहात. ज्यात मी नाही अशी हे होती तेव्हा. पण म्हणजे तेव्हा असं कळलं की हे जे काय फोटो टेकिंग आहे, घेणं आहे, त्यातलं काहीतरी ते तुम्हाला आपल्याला समजतंय. जमतंय. हां. हे एक लक्षात आलं तेव्हा. पण BSc ला मी जेव्हा आलो तेव्हा आम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट होता. तर त्याच्यामध्ये टेक्निकल इलेक्ट्रॉनिक्स होतं, व्हॅक्यूम टेक्नॉलॉजी होतं आणि मोशन पिक्चर फिजिक्स होतं. व्हॅक्यूम टेक्नॉलॉजीमध्ये मला फारसा काही रस नव्हता आणि इलेक्ट्रॉनिक्स हा माझा एक सब्जेक्ट होताच. अजून एक दुसरं टेक्निकल इलेक्ट्रॉनिक्स शिकण्यापेक्षा मोशन पिक्चर फिजिक्स शिकू, कारण त्याच्यामध्ये फोटोग्राफी आहे. म्हणून मी आणि आधी ॲक्च्युअली बॅकग्राऊंड होती, आधीची बॅकग्राऊंड होती, आवड होती थोडी, तुम्ही शार्प फोटो काढताय. त्यामुळे मग घेतलं. ते घ्यायचं असा मी विचार केला. पण त्यामुळे काय इंटरेस्ट घेऊन केल्यामुळे, आपणच शिकत गेल्यामुळे त्याचा जास्त फायदा झाला पुढेही. एकूण आतापर्यंत कॅमेरे किती वापरलेत? म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे धरले तर 5 कंपन्या वापरल्या. पण जेव्हा आपण म्हणतो की कुठलीही कला ही शिकता येते, पण शिकवण्याला लिमिटेशन्स आहेत. शिक्षक जो आहे तो कायम एक त्या लिमिटेशनने तो शिकवू शकतो, पण तुमच्याकडे लर्निंग माइंड पाहिजे, तुमच्याकडे पॅशन पाहिजे, बर्निंग डिझायर पाहिजे की मला हे यायला पाहिजे. तर मला असं वाटतं ते तुमच्याकडे कुठेतरी तुम्ही त्या BSc फिजिक्स करत असतानाच ते मला असं वाटतं तुम्ही आत्मसात केलं, तुम्ही लॅब सेट केलीत आणि पुढे तुम्ही मला असं वाटतं तो प्रवास सुरू केलात. आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये पडलात आणि पिरियॉडिकलसाठी याच्यासाठी जाहिराती बनवून देतात आणि त्यासाठी जी काही फोटोग्राफी लागते त्यासाठी तुम्ही काम करायला सुरुवात केली. तर तो काळ किती वर्षांचा होता? ॲक्च्युली 83 साली जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा मी BSc पूर्ण पण नव्हतो झालेलो. म्हणजे माझा रिझल्ट लागायचा होता तेव्हा. ओके. आणि आधी बॅकग्राऊंड कुठली पार्श्वभूमी अशी नव्हती घरात? नव्हती. पण हा करायचा ठरलं आणि मला माझ्या सुदैवानी माझ्या आईवडिलांनी त्याला अतिशय चांगला सपोर्ट केला. माझ्या फार भावांनी महत्त्वाचं त्याला आहे. खूप फार सपोर्ट केला महत्त्वाचं आहे. की माझा मोठा भाऊ तेव्हा फिजिक्स शिकवत होता. तोही फिजिक्सचाच आहे. तो कॉलेजमध्ये फिजिक्स शिकवत होता तेव्हा. पण आणि आमच्याकडे परंपरा तीच आहे. म्हणजे माझे काका पण प्रोफेसर होते, माझे आजोबा पण प्रोफेसर होते. तर काही नसतं झालं तर मी त्याच लाईनमध्ये गेलो असतो तसं बघायला गेलं तर. पण हा व्यवसाय करणार म्हटल्यानंतर हे वेगळं काहीतरी आहे आणि ती आवड आहे म्हटल्यावरती घरच्यांनी विरोध नाही केला. पण मला BSc ला डिस्टिंक्शन होतं, त्यामुळे पुढे शिकायची इच्छा होतीच. तर मी MSc ला ॲडमिशन घेतली मग तेव्हा. मग MSc ला गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की लेझर फिजिक्स जे आहे त्यातलं ते त्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल फोटोग्राफी म्हणजे होलोग्राफी त्याचा तो सब्जेक्ट असतो. म्हणून मग मी तो लेझर फिजिक्स हा सब्जेक्ट घेतला आणि त्याच्यामध्ये MSc केलं. घरच्यांचा सपोर्ट होता हा किती तुम्हाला त्यामध्ये त्यावेळेला चुकून होता? फक्त घरच्यांचा सपोर्ट होता असं म्हणणार नाही मी. घरच्यांचा सपोर्ट तर असायलाच लागतो प्रत्येकाला आणि तो असल्याशिवाय कोणीच पुढे जाऊ शकत नाही. पण मला तर मी जेव्हा MSc करत होतो तेव्हा मी लोन घेतलेलं होतं आणि लोन घेतलं होतं. BSc झालं व्यवसायासाठी लोन घेतलं होतं. बरं. सुशिक्षित बेरोजगार नावाची एक योजना होती तेव्हा.
मग मी तेव्हा सुशिक्षित पण झालो होतो, मग असं म्हणायला हरकत नाही. आणि बेरोजगार तो होतो आधीपासून. त्यामुळे मग ते लोन सहजासहजी मिळालं. माझे मेहुणे होते त्यांच्यामुळे ते मला कळलं आणि मग त्यांनी सगळी गोष्टी मला सांगितल्यावर मग ते मला मिळालं ओके. लोन. पण हे करतोय मी, मला त्याचे हप्ते भरायचे आहेत, हे माझ्या MSCच्या सगळ्या शिक्षकांना माहिती होतं. ओ. आणि मी सायन्सचा विद्यार्थी, त्यामुळे प्रॅक्टिकल्स करायला लागायची. तर ते प्रॅक्टिकलला मला जेव्हा मला तिकडे जायचं, म्हणजे राजगुरुनगरला माझं पहिलं ऑफिस मी चालू केलं होतं, कारण हो. तिथनं लोन घेतलं होतं मी तिथल्या. अच्छा. आणि माझ्या बहिणीचं घर तिथे होतं, म्हणजे तिचं बरं. सासर तिथे होतं. बरं. तर तिथे मला आठवड्यातनं जायला लागायचं. ह्याला सगळ्याला मुभा माझ्या तेव्हाच्या MSCच्या सगळ्या शिक्षकांनी दिली. म्हणजे प्रोफेसर अरुण निगवेकर, म्हणजे सगळेच त्याच्यानंतर होते पुढे जे तेव्हा. व्हाईस चान्सलर झाले व्हाईस पुणे चान्सलर विद्यापीठाचे. झाले ते नंतर. ओके. हां. UGCचे अध्यक्ष होते ते. हो हो. मोठा माणूस होता. आणि त्यांनी सुद्धा, म्हणजे सगळ्यांनीच, थोडक्यात म्हणजे एकाचं नाव घ्यायला नको, सगळ्यांचीच नावं मला घेता येतील त्या केसमध्ये. त्या सगळ्यांनी त्यांना माहिती होतं की मी अर्न अँड लर्न असं चालू आहे, तर त्यांनी मदत केली मला. आणि त्याच्यामुळे हा 2 वर्षामध्ये माझा म्हणजे MSCची जी 2 वर्ष होती त्याच्यामध्ये माझा व्यवसाय सेट झाला. आणि हप्ते MSC भरू झाल्यावर शकलात. मला काय करायचा हा प्रश्न नव्हता. मी तो व्यवसाय कंटिन्यू केला. पण त्यावेळेला किती मुलांनी अशा प्रकारच्या शिक्षणाकडे प्राधान्य देऊन शिक्षण पूर्ण केलं असेल आणि किती त्यावेळेला अशा प्रकारे पूर्ण प्रोफेशन म्हणून त्यात पडले असतील? मला नवलच आहे या गोष्टीचं. नाही, आता आम्ही जेव्हा 4 जण होतो, त्यात 3 मुलं आणि 1 मुलगी होती. त्यातली जी मुलगी होती तिचं नाव विद्या कुलकर्णी, ती हा व्यवसाय करते. म्हणजे ती सामाजिक संस्थांसाठी काम करते आणि त्याच्याबरोबर हा करते. म्हणजे पडले नाहीत असं नाही, जागरूकता आलेलीच होती तेव्हा. पण त्यावेळेला स्ट्रगल किती होता एकूण पैसे कमवण्यासाठी? खरं सांगू का, की मला तो म्हणजे मला कधी स्ट्रगल वाटला नाही. वाटलं नाही. हां, त्याचं कारण तुम्ही कारण आवडीचं काम करताय. हां, म्हणजे आजतागायत मला कंटाळा आला नाही. 42व्या वर्षी मला आज तीच इच्छा आहे की करूया काम. हीच गोष्ट त्याचं द्योतक आहे ना, की रोज नवीन आहे, नित्य नूतन. हा फोटोग्राफीचा हा गुण आहे महत्वाचा, की रोज नवं. रिपिटेशन नाही काही. समजा एखाद्या प्रॉडक्टची फोटोग्राफी मी काल केली आणि ती परत करताना मला काहीतरी वेगळं त्यातनं शोधायला लागतं. म्हणजे कंपन्यांसाठी जेव्हा आपण करतो तेव्हा. पोर्ट्रेटचंही तसंच आहे, सगळ्याच बाबतीत तसं आहे. त्यामुळे रोज नवीन असल्यामुळे त्याचा कंटाळा कधी आला नाही. हो, पोर्ट्रेटकडे आपण येणारच आहोत. पण इंडस्ट्रियल फोटोग्राफी करत असताना किंवा त्या सुरुवातीला काळात तुम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करत असताना आणि पिरियडिकलसाठी फोटोग्राफ्स देत असताना त्यावेळेला किती फिरणं झालं? भारतभर फिरणं झालं किंवा कसं? फिरणं खूप झालं. म्हणजे पिरियॉडिकलसाठी मी फोटो जे करत होतो ते फीचर्स बेसिकली जास्त, म्हणजे एडिटोरियल फोटोग्राफी होती ती जास्त. उदाहरणार्थ काय त्याच्यामध्ये होतं? रविवारचा अंक आहे, मी सकाळसाठी मी खूप फोटोग्राफी, दैनिक सकाळ जे आहे त्याच्यासाठी मी खूप फोटोग्राफी केली. साप्ताहिक सकाळचा जो सुरू झाला, आधी स्वराज्य होता त्याच्यावरनं साप्ताहिक सकाळ सुरू झालं, तर त्या सुरुवातीपासून मी खूप काम केलं. सदा डुमरे म्हणून संपादक होते, त्यांच्याबरोबर त्यांनी मला खूप संध्या डांगसाळे होत्या. हां, त्यांनी मला खूप संधी तेव्हा कामाची दिली. प्रत्येक विशेषांकाचं जवळजवळ कव्हर मी तेव्हा त्या काळात केलं. विशेषांक होते. एखादं उदाहरण दिलं तर? आता समजा मेहंदी विशेषांक आहे, तर त्याच्यामध्ये आतमध्ये मेहंदी असलेली चित्र असायची, पण कव्हरला फोटो असा पाहिजे आकर्षक, सिम्बॉलिक सगळं. हां, की तो त्याचं रिप्रेझेंटेशन करणार. तर मग त्या पद्धतीचं. किंवा दिवाळी अंकाची कव्हर्स वेगळी असायची. पर्यटन विशेषांक होता त्याची कव्हर्स वेगळी असायची. आरोग्य विशेषांक होता त्याची कव्हर्स वेगळी असायची. पण हे काम तुमच्याकडे कसं आलं? सदा डुमरेने तुमच्याकडे ते काम द्यावं असं त्यांना का वाटलं? नाही, मी 83 साली जेव्हा सुरू केलं ना, तेव्हा मी सकाळमध्ये एक आमचे म्हणजे माझ्या वडिलांचे मित्र आणि अगदी फॅमिली फ्रेंड असे केमो भिडे म्हणून सर्व व्यवस्थापक होते ते. हां, सकाळचे सर्व वारले ते. सकाळचे सर्व मी सकाळमध्ये होतो त्यामुळे मला सगळ्यांचा परिचय आहे. तर ते असल्यामुळे ते एकदा म्हणले, काय करतोयस तू? तर मी सांगितलं असा असा व्यवसाय आता सुरू केला. मग तुला कधी काही लागलं तर ते म्हणजे काही तू काढले चांगले फोटो तर आमच्या इथे आणून दे. म्हणजे अशा पद्धतीने मी एक सकाळमध्ये दिलेला पहिला फोटो माझा आला, तुम्हाला अगदी व्यवस्थित आठवतंय, की बांगलादेशचे एक सायंटिस्ट होते जफरुल्ला चौधरी म्हणून. मेगॅसेसे अवॉर्ड मिळाला नंतर त्यांना. तर त्यांचं व्याख्यान होतं आपल्या लक्ष्मी रोडला गोखले हॉल आहे ना, कॉमनवेल्थचा हॉल आहे, तिथे त्यांचं व्याख्यान होतं. आणि मग मी म्हटलं चला आता हा मोठा माणूस आहे तर आपण याचे फोटो काढू, म्हणून मी त्यांचे पोर्ट्रेट्स तेव्हा काही काढले बोलतानाचे वगैरे असे. आणि मग मी ते दुसऱ्या दिवशी प्रिंट करून घेऊन गेलो सकाळमध्ये. आणि त्यांना अचानक म्हणजे
त्यांना कोणी पाठवलेलं नव्हतं, त्यांना अचानक फोटो मिळाले, त्यामुळे त्यांनी ती बातमी छान छापली. बरोबर. त्यामुळे माझे फोटो छापून आले. मग तो चांगला असल्यामुळे फोटो मग माझ्या सुरू ओळखी झालं. वाढत गेल्या. मग मित्र झाले तिथे बरोबर. सगळे. मग त्याच्यामुळे मी करतोय म्हटल्यावरती बरोबर. काम येत गेलं म्हणजे बरोबर. तसं. छान. म्हणजे पुढे तुम्हाला हळूहळू तो जो भाव मुद्रा टिपण्याचा जो काही एक सूर सापडला, पण एका बाजूला तुमची इंडस्ट्रियल फोटोग्राफी चालू होती, कारण ते तुमचं ब्रेड अँड बटर होतं. तर कधी असं वाटलं नाही का की आता मी इंडस्ट्रियल फोटोग्राफी पूर्ण सोडावी आणि ह्याच्यातच पूर्ण पडावं आणि ह्याच्यातच मला भरपूर पैसे मिळावेत? नाही, तसं कधी वाटलं नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे इंडस्ट्रियल फोटोग्राफी हे मी ठरवून केलेलं काम आहे. अच्छा. हं. ते चॅलेंजिंग आहे खूप. हं. दुसऱ्या बाजूला हे मी आनंदासाठी करणार, म्हणजे मला कोणी कंपल्शन नाही केलं क्लासिकलच्या मध्ये तुम्ही हे करा म्हणून, फोटो काढा. तिथे मी जातो, ते श्रोता म्हणून जातो. सुरुवातीला मी ऐकतो, त्याच्यानंतर मी कॅमेरा काढून फोटो काढतो आर्टिस्टचे हो, हो. आणि परत ठेवून देऊन परत ऐकतो. म्हणजे असं दुहेरी भूमिका त्यात असते. त्यामुळे तो आनंद तर मिळत होताच. आणि इंडस्ट्रियल केल्याने मला त्याच्यामध्ये जे पैसे खर्च करायला लागले ते सगळे मला इंडस्ट्रियलमधनं मिळत होते. आणि इंडस्ट्रियलमध्ये असं आहे की रोज नवीन संधी आहे. हो. म्हणजे एका इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची चॅलेंजेस येत राहत जातात. आणि मग त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम कसं करता. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इंडस्ट्रियल फोटोग्राफी अशी किती पुस्तकं आहेत तुम्ही जर का बघितलं तर तुम्हाला फार अगदी रेअरली सापडतील पुस्तकं. बरं, त्यातले जे दिले ते बेसिक पुन्हा दिले, म्हणजे लाइटिंग कसं करायचं, हे कसं करायचं, असे बेसिक दिलेले. प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये म्हणजे जसं आपण शिक्षण होतं आणि प्रत्यक्ष काम करायला लागलं की ते त्याचा याच्याशी काही संबंध नाही, असं जसं असतं तसं तिथे अर्थात फोटोग्राफीचं तितकं नाही आहे. म्हणजे तुम्ही जे बेसिक शिकता ते तिथं प्रत्येक शॉटमध्ये तुम्हाला वापरायलाच लागतं. साधारण किती इंडस्ट्रियल फोटोग्राफी, किती कारखान्यांसाठी किंवा किती असं काही तुम्ही सांगू शकाल? कारखान्यांसाठी म्हणजे असं मेजर जे हे होते त्यांची नावं मी सांगू शकतो की कमिन्स हा त्यातला मेन हे होता. मी अनेक वर्ष कमिन्सचं काम करत होतो. फिनोलेसचं मी काम प्रचंड प्रमाणात केलं. अशा कंपन्या ज्या बेसिकली काय, मी खरं सांगायचं तर इंडस्ट्रियल फोटोग्राफीमध्येही नाही आणि जे मी क्लासिकलची जी करतो तीही नाही किंवा पोर्ट्रेट करतो तीही नाही. कुठल्याच ह्याच्यात मी कधी आत्तापर्यंत ॲडव्हर्टाईज केलेली नाही माझी. ते हे सगळं माउथ पब्लिसिटीनी मला मिळत गेलेलं काम आहे. म्हणजे कंपनीमध्ये कमिन्समध्ये सुद्धा मी गेलो ते एकांच्या ओळखीमुळे गेलो आणि ते चालू झाल्यावरती त्यांनी मला ते काम देत गेले, असं झालं. तर पण नंतर मग हे कॅमेरे दोघांसाठी सारखेच आहेत? नाही नाही, आर्टिस्टसाठी जे पोर्ट्रेटसाठी तुम्ही जे नाही ते वेगवेगळे. एक्झॅक्टली. आता कारण त्याचा लाइटिंग सेन्स पूर्ण वेगळा आहे. हो, सगळं पूर्ण वेगळं आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा इंडस्ट्रियल फोटोग्राफी करताना सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी लागू शकतात तुम्हाला. एखाद्या ठिकाणची गरज जर का एखादा कॅमेरा असेल तर दुसऱ्या वेळी वेगळा कॅमेरा लागू शकतो, वेगळं लाइटिंग लागू शकतो तुम्हाला. बरोबर आहे. ऍक्च्युली कसं आहे की सगळे फोटोग्राफर्स, म्हणजे तुम्ही जर का भारतातली सगळी लिडिंग नावं जरी बघितली तरी त्या सगळ्यांनी हे त्यांचं करिअर सुरुवात केलं तेव्हा ते फंक्शन फोटोग्राफीने केलेलं आहे. म्हणजे आज आला आणि इंडस्ट्रियल फोटोग्राफर झाला असं माझ्या माहितीत तरी फार कमी लोक आहेत. नाहीच आहेत जवळपास. सुरुवातीला त्यांनी आधी फंक्शन म्हणजे एकतर साचपडत हे असता, हात साफ करत ज्याला आपण. नाही. आणि मी जेव्हा नंतर फोटोग्राफी शिकवायला सुरुवात केली तेव्हाही मी हे सांगायचो की तुम्ही सुरुवातीला फंक्शन फोटोग्राफी करा. त्याचं कारण असं की समजा एखाद्या लग्नाचे फोटो काढायचे, म्हणजे एक उदाहरण देतो मी. लग्नाचे फोटो काढायचे आहेत तर त्या लग्नाच्या फोटोग्राफच्या वेळी तुम्ही जेव्हा काढत असता तेव्हा 500-700 लोक तुमच्या समोर असतात आणि तुम्ही त्यात काम करत असता. त्या नजरा तुमच्याकडे असतात. असं काम करण्याची सवय लागल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये सोपं जातं. कारण इंडस्ट्रीमध्ये असंच आहे, रोज तुम्हाला असंख्य लोक भेटत असतात. त्या प्रत्येकाच्या म्हणजे शॉप फ्लोअरला समजा मी गेलो तर त्या शॉप फ्लोअरला काम करणारा जो माणूस आहे तो त्याचं काम करणारा जो माणूस असतो त्याला त्याचं प्रोडक्शन काढायचं असतं. त्यामुळे तो तुम्हाला अगदी कमीत कमी हे करतो, महत्व देतो. करेक्ट. कारण त्याचं टार्गेट काहीतरी त्याचं टार्गेट असतं दिलेलं. कंपनीने टार्गेट त्याला दिलंय, त्याला तेवढं पूर्ण करायचं असतं आणि तुम्ही मध्ये आलेला, त्यामुळे ते सेकंडरी आहे. तर त्यामुळे मग ते त्याच्याशी बोलायचं कसं, त्याच्याकडनं आपल्याला पाहिजे त्या बेसिक गोष्टी त्या फंक्शन्समुळे होऊन जातात. मग तिथे वागायची सवय लागल्यानंतर तुम्हाला ते सोपं जातं. बरोबर. असं माझा अनुभव आहे. आता हा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. पण मग सवाई गंधर्वची संधी कशी मिळाली? मला असं वाटतं त्याच्यातूनच पोर्ट्रेटचं तुमचं सुरू झालं. नाही, सवाई गंधर्वची संधी म्हणण्यापेक्षा आपण असं करू की मी सवाई गंधर्व ह्या महोत्सवामध्ये जे गेलो ते 77 साली पहिल्यांदा गेलो, त्यामुळे 10वीत होतो. आणि मी ऐकलं
हे कार्यक्रम जो पहिला ऐकला मी कार्यक्रम आजही क्लिअर आहे माझ्या डोक्यामध्ये. ती रात्र हरिजी वाजवत होते आणि आम्ही बाहेरच्या बाजूला होतो आणि ते जे बासरीचं सगळं वातावरण झालं होतं त्यांनी मला असं झालं की हे वाजवत आहेत ते आपण जाऊन बघायला पाहिजे. आणि मग आम्ही आतमध्ये गेलो सवाई गंधर्वमध्ये आणि मग तिथनं अर्थातच तेव्हा भीमसेनजी वगैरे ही सगळी दिग्गज मंडळी स्टेजवरती जाऊन त्यांचे फोटो काढण्यापर्यंत आत गेलात. नाही म्हणजे मग तेव्हा असं स्वप्नात सुद्धा नव्हतं की या आर्टिस्ट लोकांच्या आपल्याला जवळ जात आहे. कारण कुठेतरी मागे आपण बसलेलो तर आर्टिस्ट टिपक्यासारखा दिसा. आता कसं आहे मोठमोठे LED स्क्रीन असतात त्यामुळे आर्टिस्टचा क्लोजअप दिसतो. तेव्हा तसं नव्हतं. तो आर्टिस्ट टिपक्यासारखा दिसायचा लांबून. पण तेव्हा असं कधी मनात असं असायचं की आपल्याला जवळनं कधी बघता येईल यांना. तर मग 83 साली कॅमेरा गळ्यात आला आणि माझ्या हे लक्षात आलं की कॅमेरा जर का गळ्यात असेल तर आपल्याला स्टेजपर्यंत जाता येतं. कारण बरेच लोक येऊन तिथे फोटो काढत असतात. त्याप्रमाणे मी गेलो आणि काढले फोटो. अशा आपणच जाऊन मी काढले स्वतःच्या इंटरेस्टसाठी म्हणून. हो म्हणजे आस्थागत ते जसं चालू झाले ते आस्थागत मी स्वतःच्याच ह्याच्यासाठी काढतो, कोणासाठी म्हणून काढत नाही. तर ते काढल्यावरती त्यातले पहिलाच रोल मला आठवते. म्हणजे त्याच्यामध्ये मी विलायत खाँ साहेब, रामनारायण यांचे फोटो त्या कॅमेरा आणि जसराजजी आणि भीमसेनजी यांचे फोटो त्या रोलमध्ये पहिल्या काढले होते. आणि मग ते त्यांचे मी जवळ जाऊन काढले असल्यामुळे 50 mm ची लेन्स त्यामुळे पुढे जाऊन मला काढायला लागले आणि एकच फोटो प्रत्येकाचा. कारण 36चा रोल असायचा आणि पैसे नाहीत अजिबात. तेव्हा तुम्हाला अलाव केलं त्यांनी? नाही अलाव आताही करतात. म्हणजे कोणालाही कोणाकडे आता कसं झालं की खूप गर्दी होते त्यामुळे ते त्यांनी सांगतात की तुमच्याकडे पास असेल तर जा, हे आहे. पण तेव्हा खूप लोक काढायची, प्रेसची लोक काढतात. बरोबर. तर ते मी काढायला लागलो. त्याच्याबरोबर व्हायचं काय की मला तिथे ज्यांच्याशी ओळख झाली ते म्हणते नाही जसराजजींबरोबर माझा फोटो काढ, तर मी काढून द्यायचो. भीमसेनजींबरोबर माझा फोटो मी काढून द्यायचो. त्यामुळे ओळखी होत गेल्या तशा. मी असंख्य लोकांना त्यांचे प्रिंट्स असे दिले त्यावेळी. आणि मग नंतर आर्टिस्टपर्यंत ओळखी होणं हे कसं झालं? मग कसं झालं की माझ्याकडे ते जमत गेले फोटो आणि 86 साली मी पहिल्यांदा असं म्हणजे ते मी प्रिंट्स करायचो. तेव्हा 8 इंच बाय 10 इंचचा खरं म्हणजे परवडायचा नाही फोटो. 4x6च्या आकारातले माझा फोटो भीमसेनजींबरोबर काढला, मी तुम्हाला प्रिंट मागितली म्हणून तुम्ही प्रिंट काढली, असंच व्हायचं फक्त. त्याचे पैसे अर्थात ते मला द्यायचे, पण त्याचं काही म्हणजे इतकं काही हे नव्हतं, म्हणजे काय महत्व नव्हतं त्याचं एवढं. त्यांना तो फोटो काही जणांनी ते फोटो घेऊन आज अरे फार छान आला असं म्हणून ठेवूनही दिले. तो वेगळा भाग आहे. पण मला म्हणजे ते मी फोटो जेव्हा काढले आर्टिस्टचे नुसते फोटो आहेत, म्हणजे परफॉर्म करतानाचे फोटो आहेत, तल्लीन झालेले फोटो आहेत, अशाचे मी मोठे काही प्रिंट्स केले आणि काही मित्रांना मी दाखवत असे. कोणी आलं की त्यांना दाखवायचो मी. माझा एक मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं की तू अरे असं किती दिवस लोकांना असं दाखवणार फोटो, तू एक्झिबिशन कर. ओके, तेवढे फोटो झाले होते तोपर्यंत? तेव्हा मी पहिलं एक्झिबिशन केलं तेव्हा माझ्याकडे 55 आर्टिस्टचे फोटो होते आणि साधारणपणे 75 फोटो असलेलं एक्झिबिशन मी तेव्हा केलं. 55 आर्टिस्टचे बरेच फोटो. बालगंधर्वला 86 साली 13 जून 86 ही तारीख आहे. तर 13 ते 16 जून असं. किती सिरियसली लोकांनी घेतलं किंवा कोण आलं होतं ते बघायला? सिरियसली म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तेव्हा असं एकही वर्तमानपत्र नव्हतं की ज्याच्यामध्ये त्या एक्झिबिशन विषयी मोठी बातमी छापून आली नाही. तेव्हा फार नवीन होतं का तसं ते असं? नाही, नवीन ॲज सच काय होतं सांगतो मी तुम्हाला की तेव्हा जे लोक फोटो काढायचे तिथे त्याच्यामध्ये प्रेस फोटोग्राफर जास्त असायचे. त्यांचा ते जॉब म्हणून काढायचे आणि त्यांचा आता बाबा कोण आज आता गायला बसले त्यांचा फोटो काढायचा, समजा मालिनीबाई बसले त्यांचा फोटो काढायचा, तो त्यांना बातमी म्हणून द्यायचा, डॉक्युमेंटेशन सारखं. डॉक्युमेंटेशन. त्यामुळे ते फ्लॅश वापरून काढायचे आणि ते लगेच प्रोसेस करून ते देऊन टाकायचे. त्यामुळे प्रोसेसिंगचंही त्याची फार त्याला महत्त्व त्यांनी दिलेलं नव्हतं. पण माझं तसं नव्हतं. मी काय करायचो, मी फोटो काढायचो, प्रोसेसही मीच करायचो, प्रिंटही मीच करायचो. त्यामुळे मला त्यातले टोन्स सगळे जे आहेत ते परफेक्ट आल्याशिवाय मी तो प्रिंट बाहेरच आणायचो नाही. कलर, कॉन्ट्रास्ट, बॅलन्स सगळं. आणि मग ते प्रिंट जेव्हा मी डिस्प्ले केले एक्झिबिशनमध्ये तेव्हा त्या सगळ्यांना लक्षात आलं की हे वेगळे आहेत फोटो. प्लस मी तेव्हा खूप फास्ट फिल्म वापरून, म्हणजे कलरच्या फास्ट फिल्म वापरून, लाईटला जास्त सेन्सिटिव्ह असलेल्या म्हणजे फास्ट फिल्म त्या वापरून मी फोटो काढायला सुरुवात केली. त्यामुळे मी विदाऊट फ्लॅश काढायला सुरुवात केली. पहिले 1 वर्षामध्ये मी विथ फ्लॅश काढले फोटो. नंतर लक्षात आलं की त्यात फ्लॅटनेस येतो, डायमेन्शन्स येत नाही. मग मी नुसतं जो ॲम्बियंट लाईट आहे त्याच्यात काढायचं, जो काय असेल त्याच्यात. मग कमी लाईट असेल तर जास्त SA ची फिल्म वापरायची किंवा 400 SA जो आहे
किंवा ISO म्हणतात त्याला, तो 1600 करून काढायची. त्याला पुश प्रोसेसिंग म्हणतात. म्हणजे 400चा रोल आहे पण तो 1600ला शूट करायचा. म्हणजे 2 स्टॉपनी तुम्ही फरक करताय आणि प्रोसेसिंगमध्ये तो खेचायचा. त्यामुळे त्याचे रिझल्ट वेगळे यायला लागले, डायमेन्शन्स यायला लागले. आणि मग त्यामुळे असं झालं की त्या एक्झिबिशनला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. ओके. म्हणजे त्यावेळी सगळे खूप आर्टिस्ट तर आलेच होते. त्याच्यामध्ये भीमसेनजी येऊ शकले नाहीत तेव्हा. तर मग मी परत पुढच्या सवाई गंधर्वच्या वेळी, म्हणजे जूनमध्ये माझं एक्झिबिशन झालं आणि डिसेंबरचा जो सवाई गंधर्व होता त्यावेळी 86च्या डिसेंबरच्या वेळी तिथेच भावे प्राथमिक शाळेचा हॉल आहे मागे, तिथे ते एक्झिबिशन परत केलं मी. ओके. आणि त्याला सवाईमध्ये आलेले सगळे आर्टिस्ट येऊन गेले. म्हणजे तुम्ही सगळे, म्हणजे भीमसेनजी तर आलेच आले, झाकीरबाई आले, अमजद अली आले, फिरोज दस्तूर सगळे आले. म्हणजे तेव्हा पण कसं वाटलं म्हणजे तुम्ही बासरीचे सूर कानावर पडतायत म्हणून बाहेर उभे असलेले आणि नंतर तुम्ही आत प्रवेश केलात, कोण वाजवतंय आणि काय, त्या इंटरेस्ट निर्माण झाल्यापासून हे आर्टिस्ट तुमचं एक्झिबिशन बघायला येत आहेत, कसं वाटलं तेव्हा तुम्हाला? नाही, जसं जसं ते म्हणजे लोकांशी माझी, या आर्टिस्ट लोकांशी ओळख होत गेली तसं आपला अर्धा स्वाभाविक आनंदच होणार ना, की मला कुमारजी मला नावाने ओळखताय. भीमसेनजी तर पुण्यातलेच असल्यामुळे मी नंतर जेव्हा वेगवेगळ्या लोकांसाठी एक्झिबिशन्स केली, म्हणजे मी हुबळीला आर्ट सर्कल आहे एक, तर गंगूबाई हनगळांच्या 75चा कार्यक्रम होता. तर तिथले एक डॉक्टर SS गोरे म्हणून होते. त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही असं एक्झिबिशन केलं होतं, ते आमच्या पाहण्यात आलं होतं, तर तुम्ही असं आमच्यासाठी एक्झिबिशन कराल का? मी म्हटलं करीन, हुबळीला. हां. मग तेव्हा वेगळी थीम घेतली. ती थीम होती किराणा घराणं. गंगूबाईंचा 75वा वाढदिवस, त्या किराणा घराण्याच्या गायिका, त्यामुळे मग किराणा घराण्याची थीम घेऊन बिनकार बंदे अलीपासून त्यांच्यापासून ते त्या काळी सगळ्यात यंग होती मीना फातर्पेकर, म्हणजे सरस्वतीबाई राणे त्यांची नात, ती सगळ्यात लहान होती तेव्हा. तर असे मी फोटो तिथे डिस्प्ले केले. त्याचं उद्घाटन भीमसेनजींच्या आणि शिवराम कारंतांच्या हस्ते झालं. म्हणजे इतका मोठा हे होते, एवढा मोठा लेखक. आणि तुम्ही फोटो आधी काढलेले होते? नाही, मी काढलेले फोटो त्यात होते, पण हे जुने आता बिनकार बंदे आली, कपिलेश्वरी, बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी, कोलाज तसा पूर्ण एक ट्रिव्हिया तसा सगळा पूर्ण. नाही, ते आधीचे फोटो मिळवले मी, खूप वर्षभर मी काम करत होतो त्याच्यावर. ज्यांच्याकडे आहे फोटो असं कळायचं की मी जायचो, त्यांना सांगायचो की तो फोटो मला द्या. जुने फोटो देत नाहीत लोक जनरली. मग मी त्यांना सांगायचो मी इथे येऊन त्याचा फोटो काढतो, तुम्ही फोटो मला देऊ नका. मग मी तिथे फोटो काढायचो जाऊन आणि त्याच्यावर एनलार्ज केले. पण ते सगळं पुन्हा प्रोसेसिंग मीच करत असल्यामुळे माझ्या हातात होतं ते तेव्हा. पण मग ते ॲज अ बिझनेस मॉडेल म्हणून यशस्वी होते असं वाटायला झालंच नाही यशस्वी. कारण का की मला त्यांनी ती असाइनमेंटच दिली ना. बिझनेस मॉडेल यशस्वी कधी झालं हे कळलं मला तर माझ्या पहिल्या एक्झिबिशनमध्ये, ज्या दिवशी पुलं आले बघायला एक्झिबिशन, त्या दिवशी शेवटचा दिवस होता तो, 16 जूनला. आणि त्यांनी एक्झिबिशन बघितलं. जवळजवळ 1.5 तास ते होते. त्यांनी त्यातल्या काही मैफिलींना ते स्वतःही होते आलेले, म्हणजे त्यांना आठवत होते की अरे मी होतो याच्या वेळी वगैरे असं. आणि त्यांची शाबासकीची थाप मिळाली मला तेव्हा पहिली. त्यामुळे तो हुरूप आला. आणि निघताना त्यांनी एक मला प्रश्न विचारला की हा सगळा जो खर्च आहे हा कोणी केला? पण तेव्हा असं काही खर्च कोणी केला म्हणजे मला हा प्रश्नच कळला नव्हता खरं तर. म्हटलं म्हणजे काय? तेवढे नाही, ह्याचा सगळ्याचा खर्च कोणी केला? प्रिंटिंग असेल सगळं. म्हटलं मीच केला. हो का? म्हणले बरं एक काम कर, पुढच्या आठवड्यात NCPA ये. हे सगळे फोटो जे आहेत आम्ही तिथे म्युझिक सेक्शन केलेलं आहे NCPA मध्ये. या सगळ्यांचा रेकॉर्डिंग तिथे अध्यक्ष होते मला वाटतं, चेअरमन होते तेव्हा, ते चेअरमन होते मला वाटतं. हां, तेव्हा ते हे होते, अध्यक्ष होते ते. त्या प्रत्येकाचा आमच्या इथे ऑडिओ व्हिडिओ सेव्ह केलेला आहे. त्या प्रत्येकाचा कव्हर फोटो म्हणून हा प्रत्येकाचा एक एक फोटो तू आम्हाला दे. सगळं एक्झिबिशन त्यांनी तिथे विकत घेतलं. वाव. आता पहिल्या एक्झिबिशनला हा रिस्पॉन्स, म्हणजे मला कळलं ते की. पण तुमची वाटचाल होताना तुम्ही काही ते एक्झिबिशन होणार म्हणून फोटो काढले नव्हते? नाही, नव्हतेच ना, नव्हते. पॅशन तुम्हाला तिथे घेऊन गेली, मला तिथे घेऊन गेली. पण त्याचं सक्सेस हे असं झालं की ते मला सगळ्या, म्हणजे त्यांनी मला स्टँडिंग ऑफर दिली की तू जेव्हा जेव्हा नवीन फोटो काढशील तेव्हा ते इथे आणून द्यायचे आम्हाला. त्यामुळे NCPAच्या कलेक्शनमध्ये माझे. मग त्यानंतर पुढचे फोटो पोर्ट्रेट काढताना तुमच्या डोक्यामध्ये एक्झिबिशन पण असणार की आता पुढे ह्याचं एक्झिबिशनला पण वापर होणार, कारण एक एक्झिबिशनचं कसं आउटलेट एक मिळालं. एक्झिबिशन, पहिल्या एक्झिबिशनला तुफान सक्सेस मिळालं आणि सर्व वर्तमानपत्रांनी त्याला अतिशय उत्तम प्रसिद्धी दिली, अतिशय उत्तम. म्हणजे मला म्हणजे त्याच्यासाठी मी त्या सगळ्या वर्तमानपत्रांचा ऋणी आहे. कारण का की एखादा नवीन जो 3 वर्ष झाले व्यवसाय चालू करून त्याला एवढी मोठी पब्लिसिटी देणं
सकाळचं अर्ध पान त्या आर्टिकलनी कव्हर आहे असं जर का असेल तर तुम्ही बघा ना, कल्पना करा. हे बालगंधर्व उत्तम झालं. हुबळी NCP आहे आणि हा. त्याच्यानंतर पुढे कसं मग? नाही तर मग मी असं ठरवलं नंतर की दर 3 वर्षांनी एक एक्झिबिशन करायचं. हम्म. तोपर्यंत ते म्हणजे पहिली जमा 3 वर्ष होती. होती, 3 वर्ष Correct. आधीचा मला बरोबर. होतं त्याच्यात जमतात आपल्याकडे. हा, हा. कारण पुढच्या 3 वर्षानंतर एक्झिबिशन करायचं. पण मग हेच करायचं का, क्लासिकल मधलंच करायचं का, तर नाही. मी असं ठरवलं की वेगवेगळ्या विषयावरची करायची. मग ते 86 नंतर 89चं जे एक्झिबिशन होतं ते मी या गोजीरवाण्या घरात या नावाने जन्मलेल्या मुलापासून हम्म. ते 12 वर्षापर्यंत, म्हणजे 12 वर्षापर्यंत मुलांचं दंगा आणि हे सगळं चालू असतं आणि फोटो काढला गेलेले त्यांना फारसं कळत नसतं. आता हल्लीची पोरं फार शार्प आहेत त्यामुळे त्यांना लवकरच कळतं. पण तेव्हा टीनेजच्या अलीकडे हा झालं. टीनेजच्या अलीकडे तर ते वेगवेगळी खेळणारी, भांडणारी, मारामाऱ्या करणारी, अशा सगळ्या प्रकारच्या ह्याचे जन्माच्या क्षणापासून, म्हणजे नाळही कापलेली नाही अशा फोटोपासून ते 12व्या ते वर्षापर्यंत तुम्ही तसे मुद्दाम क्लिक केलेत. असे मी फोटो, म्हणजे त्याच्यासाठी मी रेग्युलर अंध मुलं, काम करणारी मुलं, बरं. कचरा गोळा करणारी मुलं, असे खूप वेगवेगळ्या प्रकारची मुलं मी तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये कोण स्पॉन्सर असेल, हे काही नाही, commercially कसं काही होईल, नाही. काही? त्यालाही स्पॉन्सर नव्हताच कोणी. अच्छा. हा. मी जी एक्झिबिशन केली त्याच्यात आता गेली 17 वर्ष मी सवाई गंधर्वमध्ये जे एक्झिबिशन करतो थीम बेस्ड, ते क्लासिकलच्याच वरती आधारित असतं, तर त्याचं ते स्पॉन्सर असतं. म्हणजे तेच शोधतात, मी नाही शोधत, पण ते त्यांच्यासाठी मी करतो एक्झिबिशन. बरं. पण मग या निमित्ताने कलाकारांची ओळखी झाल्या आणि OP नय्यर मला असं वाटतं 83 साली मी पहिल्यांदा गेलो नय्यर साहेबांकडे. माझा भाऊ तेव्हा आधी मुंबईला होता आणि एका 82च्या जानेवारीमध्ये त्यांनी 16 जानेवारीला त्यांना फोन केला. पण आता हे सवाई गंधर्वाच्या निमित्ताने OP नय्यर पण तशाच निमित्ताने का नाही, वेगळं त्याचा OP नय्यरचं वेगळं झालं निमित्त. एक तर पहिली म्हणजे आम्ही त्यांची गाणी ऐकूनच मोठे झालो. तसं बघायला आपण सगळे ह्या पिढीतले, म्हणजे माझ्या पिढीतले सगळे तर बऱ्यापैकी त्या सगळ्या गोल्डन एरा ऐकतच आपण मोठे झालो. बरोबर. तर माझा भाऊ तेव्हा 82 साली मुंबईला नोकरीला होता लोकमान्य कॉलेजमध्ये. त्यांनी एके दिवशी फोन केला नय्यर साहेबांना वाढदिवसाच्या दिवशी. बरं. तर त्याला अपेक्षा नव्हती पण त्यांनी घेतला फोन, कारण ते काढून ठेवायचे फोन. ते कोणाला असे अप्रोचेबल नव्हते, सहजासहजी व्हायचे नाही. त्यांनी फोन घेतल्यावरती त्यांनी हॅपी बर्थडे म्हणलं. तर कोण बोलतंय, मग त्यांनी सांगितलं असं असं मी बोलतोय. तू काय करतोस त्यांनी विचारलं. म्हटलं मी मॅथ्स शिकवतो. तर ते एकदम मोठं, मॅथ्स मैथमेटिक्स वो मुझे बिल्कुल नहीं आता. तो मैं काम करो अभी कहाँ हो, तो म्हणला दादर में, आ जाओ चर्चगेट. अरे अशी ऑर्डर सोडली त्यांनी आणि हा चर्चगेटला गेला. मग त्यांना बापरे, घर, त्यांचा पत्ता आणि हे माहिती होतं, त्यामुळे तिथे गेला. मग त्यांनी त्याला एंटरटेन केलं. मग दार उघडून स्वतः बसवलं त्याला. अविश्वसनीय केवळ. हा, आणि खूप चांगलं, म्हणजे अतिशय चांगली ट्रीटमेंट. आणि बरं, फॅन असल्यामुळे बोलायचा मुद्दा नव्हताच की गाणी माहिती होते, हे सगळं. त्यामुळे तो त्यांच्याशी कॅसेट सुरू झाली असणार. हे तो जेव्हा परत आला पुण्याला, सुट्टीच्या वेळी तो यायचा पुण्याला, तेव्हा त्यांनी मला सांगितल्यावरती माझं असं झालं की अरे काय, म्हणजे हे पुढच्या वर्षी आपण जायचं बरं का. आणि माझ्या सुदैवानी 83 साली मी फोटोग्राफी करायला लागलो. जानेवारीमध्ये माझ्याकडे कॅमेरा होता, त्यामुळे मी त्याला म्हटलं आता आपण कॅमेरा घेऊन जाऊ त्यांच्याकडे. मग आम्ही कॅमेरा घेऊन गेलो. अच्छा. खूप फोटो काढले. मग दरवर्षीच्या वाढदिवसाला मी जातो. वेगळंच निमित्त झालं म्हणजे हे सगळं. बरं. मग नंतर नाही, 2-3 वर्षानंतर मी मध्ये सुद्धा कधी गेलो मुंबईला तेव्हा त्यांच्याकडे जायचो. अशी त्यांच्याशी ओळख वाढली. आणि मग थीम कॅलेंडर्स कधी सुरू झाली तुमची? ऍक्च्युली 87 साली पहिलं मी कॅलेंडर, इंडस्ट्रियल फोटोग्राफी, त्यातनं मग पोर्ट्रेटचं एक्झिबिशन, आणि एक्झिबिशनच्या निमित्ताने आता OP नय्यर साहेबांचा ओळख आणि हे सगळं चालू आहे. आणि मग थीम कॅलेंडर कधी सुचली तुम्हाला अशी की करावीत त्याची? पहिलं जे कॅलेंडर मला करावं असं वाटलं ते 1987 साली, म्हणजे माझं एक्झिबिशन झालं होतं. त्याच्यानंतरच्या लगेचच्या काय वर्षी विषय होता? आणि क्लासिकल म्युझिक. त्यात 6 आर्टिस्टचे मी फोटो त्या कॅलेंडरमध्ये वापरले होते. एकूण 12 पानं असतात, तर मग प्रत्येक आर्टिस्ट 2-2दा? नाही, 6 पानं होती. 6च पानं केली होती. 6 पानाचं, म्हणजे 2-2 महिन्याचं एक पान असं. 2 महिन्याचं एक पान असं डोक्यात होतं, कारण बजेट हा महत्वाचा मुद्दा होता, खिशातनं खर्च असणार होता. तर मी ऍक्च्युली, माझा मित्र जो आता मोठा, म्हणजे तेव्हाही होता मोठा, आत्ताही आहे, तो संजय पवार म्हणून लेखक. संजय पवार हा लेखक, कवी, चित्रकार, नाटककार, असा बरंच काय काय आहे तो. तर त्याची इथे आमची 15वी कला नावाची त्याची ऍड एजन्सी होती. त्यांनीच माझं पहिलं कोण म्हणतो टक्का दिला, कोण म्हणतं टक्का दिला, ओळख. हा, माझ्या व्यवसायाचं कार्डही पहिलं संजयनीच केलं. अगदी चांगला मित्र म्हणून.
तर मग असं करायचं ठरल्यावर मी त्याला म्हटलं असं असं माझ्या डोक्यात आहे. तो म्हटला काय हरकत नाही, मी करून देतो तुला त्याचं डिझाईन. मला काही तेव्हा काय कसं करायचं काहीच माहीत नव्हतं. आणि झालं काय की त्याला अक्षरच्या दिवाळी अंकासाठी त्याला निखिल वागलेंनी मुंबईला बोलवलं. बरं. निखिल वागलेंचाही मित्र तो. हो. आणि हा मुंबईला गेला ना, आणि माझं सगळं कॅलेंडरचं काम ते मागेच राहिलं. तर तो म्हटला आता तू मुंबईला आहे, आपण मुंबईत प्रिंट करू. बरं. मग ते मुंबईमध्ये मी सगळं घेऊन गेलो इथनं. ते मुंबईमध्ये इन्कॉन पेपर नावाची तेव्हा एक प्रेस होता, तिथे मी तो संजय पवार काय करणार होते याच्यामध्ये? डिझाईन सगळं संजयनीच केलं डिझाईन केलं त्यांनी ते. पण ते तिथे बसून त्यांनी केलं मुंबईला. पण प्रिंटिंग मला पुण्यात करायचं होतं, कारण इथले आपल्या ओळखीचे लोक असतात. संजय पवार डिझायनर आहे ते मला आता कळतंय. नाही, तो आर्टिस्टच आहे ना मुळात. मला लेखक म्हणून ओळख माहिती नाही, लेखक तो नंतरचा आहे. आर्टिस्ट आहे, कवी आहे, लेखक आहे आणि अतिशय जिनियस आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे खूप आम्ही ओळखतो एकमेकांना, मला ही ओळख माहित नव्हती. तर त्यामुळे ते माझ्या हातातनं सगळं ते म्हणजे प्रिंटिंग तिथल्या प्रेसमध्ये त्यांनी ते जॉब म्हणून केलं. ते मला आवडलं नाही. आम्ही ते इथे आलं, ते त्याचं इथे सवाई गंधर्वमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन पण झालं. कॅलेंडरचं रिस्पॉन्स तसा सोसोस होता, मिळाला. आणि मग मी ठरवलं की नाही, हे काय आपल्या मनासारखं झालेलं नाही, आता ते काही करायचं नाही, ह्या वाटेल जायचं नाही. त्याच्यानंतर जो कट 2 म्हणू आपण त्याला, तेच घडलं 2002 साली. 2002 साली सवाई गंधर्व महोत्सवाला 50वं वर्ष होणार होतं. 50वा सवाई गंधर्व महोत्सव होता 2002 साली, डिसेंबर 2002 मध्ये. तर तेव्हा 5 दिवसाचा कार्यक्रम होणार होता, मोठ्या प्रमाणात होणार होता. आणि त्याच्या जस्ट आधी म्हणजे 2001 साली माझं एक्झिबिशन क्लासिकलमधलं NCPने केलं होतं मुंबईला. त्यामुळे माझ्याकडे प्रिंट्स तयार होते, जवळजवळ 70-75 प्रिंट्स माझ्याकडे तयार होते. सवाई गंधर्वमध्ये दरवर्षी त्याच्या आधी काही वर्ष, 2002च्या आधी काही वर्ष, दरवर्षी निवेदक अनाऊन्स करायचे की सवाई गंधर्व स्मारक आपल्या इथे होतंय, तर त्याच्यासाठी सढळ हाताने मदत करा म्हणून. ते सवाई गंधर्व स्मारक उभं राहिलेलं होतं, चालू होतं काम, पण त्यातली आर्ट गॅलरी झाली होती पूर्ण. तर हे सगळं मला माहिती असल्यामुळे मी भीमसेनजींना जाऊन भेटलो. आणि तोपर्यंत अर्थातच भीमसेनजींची माझी खूप चांगली ओळख झाली होती, त्यामुळे मला त्यांच्याकडे जाऊन असं सुचवावं असं वाटलं तेव्हा. तर मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं माझ्याकडे आता प्रिंट्स तयार आहे, आपल्याला तो काही खर्च नाही, आपण स्मारकामधली गॅलरी जी तयार झालेली आहे तिथे आपण त्याचं एक्झिबिशन करू आणि लोकांना असं अनाऊन्स करू की आता ते स्मारक एक्झिबिशनसाठी येतील लोक बघायला, तेव्हा त्यांना कसं उभं राहिलं एक्झिबिशन, हे स्मारकाचं वास्तू कशी उभी राहील हेही दिसेल आणि आपल्याला मदत मिळायला जास्त उपयोग होईल. म्हणजे आपलं जे इथे अपील असतं त्याला अजून जास्त चांगला रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटतंय. आणि हे मी सगळं शांतपणे त्यांनी ऐकून घेतलं माझं म्हणणं. पण ते म्हणले की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण 5 दिवसाचा महोत्सव आहे, तिथे अजून बांधकाम चालू आहे, सळ्या बांधकामाचं साहित्य पडलेलं आहे, पोरं कोणी आले लहान, ते ॲक्सिडेंट झाला काही तर त्याची जबाबदारी आपल्यावर येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे 5 दिवसाचा महोत्सव, इथेच आपल्याला व्हॉलेंटियर कमी पडले, तिथं कोण थांबणार, तर आता नको असं भीमसेनजी मला म्हणाले. तर म्हणजे एकदम फुलस्टॉपच दिल्यामुळे मग काही मला काही बोलायचं पुढे शक्यता नव्हती. मग बाहेर पडलो. पण निघालो मी ऑफिसवर येत असताना माझ्या डोक्यात सतत तेच की आपण काहीतरी करायला पाहिजे, 50वा सवाई गंधर्व ते काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणजे मला असं अजूनही आठवतंय, मधल्या सेनादत्त पोलीस चौकीच्या रस्त्याने मी येत असताना माझ्या मनात विचार आला, अरे आता आपल्याकडे कॉम्प्युटर्स आलेले आहेत, आपण कॉम्प्युटरवर काम करतोय, आपल्याला स्कॅनिंगची माहिती आहे, आपल्याला फोटो फिनिश कसे करतात हे माहिती आहे, आपण ते केलेले आहे, तर व्हाय नॉट कॅलेंडर अगेन असं मनात विचार आला माझ्या. आणि तो क्लिक झाल्या मी लगेच येऊन ऑफिसवर येऊन त्याचं पहिलं वाक्य मी लिहिलं की काय करायचं मला ते कॅलेंडरविषयी. आणि मग मी ते कॅलेंडर करायचं ठरवलं. काय विषय होता तो? क्लासिकल म्युझिक अर्थात, कारण 50वा सवाई गंधर्व आहे ना, त्यामुळे तिथे क्लासिकल म्युझिक. बरोबर. तर म्युझिक कॅलेंडर असं त्याचं नाव दिलं होतं. आणि मी काय केलं की मग NCPA मध्ये माझी ओळख होती माझी, अशोकदा रानडे तेव्हा, त्याच्यानंतर पुलंच्या नंतर ते होते, नंतर विजयाबाई होत्या, त्यामुळे माझी ओळख तिथल्या लोकांशी चांगली झालेली होती. तर मी तिथे गेलो सकाळी डेक्कन क्वीननी
आणि त्यांना म्हटलं की असं असं मला एक कॅलेंडर करायची इच्छा आहे, तर मला इथे तुम्ही वाचायला त्यांचा मजकूर, मला ते जे काय तुम्ही त्यांच्याबद्दल जतन करून ठेवलेले आहेत फायली, त्या मला मी यादी केली होती कोणाकोणाचे फोटो घ्यायचे ती. तर या आर्टिस्टबद्दल मला थोडक्यात माहिती पाहिजे काहीतरी, ती हां. मला कॅलेंडरमध्ये द्यायची. तर त्यांनी मला गठ्ठेच्या गठ्ठे दिले. तुम्हाला काय मग 6 मला- आठवडी लागणार होत्या हा किंवा नाही ना, त्याच्यानंतर मग मी म्हणजे ते इव्हॉल्व्ह होत कसं जातं त्याची हे उत्तम उदाहरण आहे. माझ्या डोक्यात असं होतं की एक एक पॅराग्राफ आपल्याला त्याच्यात द्यायचा आहे, करेक्ट. पण तो ते एवढं सगळं वाचल्यानंतर त्या पॅराग्राफ ते सिलेक्ट कसं करणार, काय करणार, असा प्रश्न यायला लागला. आणि किती वेळ लागणार त्याला. बरोबर आहे. मी जवळजवळ 8 ते 10 वेळा गेलो. सकाळी जायचं, संध्याकाळी परत यायचं, असं मी केलं. पण मी पहिल्या 2 दिवसातच माझ्या लक्षात आलं की हे असं काम नाही आहे, हे काय एडिटरचं काम आहे हे. पण आपण एक काम करू शकतो. मी काय केलं की पंच लाईन त्यातल्या काय आहे ह्या मी शोधायचं ठरवलं. मग कुमारजी काय म्हणले, मग त्यातली एखादी खूप कॅची लाईन की जी म्युझिकशी रिलेटेड आहे, म्युझिकशी रिलेटेड असेल, बरोबर. अशा मी सिलेक्ट करायला सुरुवात केली. आणि तसे मला खूप मिळाले. त्यांच्या इंटरव्ह्यूमधनं मला ते मिळाले. हो. वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू छापून आले होते त्यातनं. चमकदार वाक्य ती मिळाली. चमकदार वाक्य मिळाली. मग मी फक्त ती वाक्य, त्या आर्टिस्टचा फोटो, ते वाक्य आणि असं 12 पानी म्हणजे एकूण 13 पानं असं कॅलेंडर तयार केलं. वा. त्याच्या कव्हरवरती एक तानपुऱ्याचं चित्र आणि चित्र म्हणजे हाताने काढलेलं चित्र, त्याच्यात छोटे प्रिंट लावलेले होते. आणि मग त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे एक छान शाबासकी आहे पुलंनी दिलेली, ती आपल्याला जर का त्याच्यावर टाकली तर आपल्याला खूप चांगलं वाटेल, ते मजा येईल लोकांना ते वाचायला. म्हणून मी सुनीताबाईंकडे गेलो. पुलं नव्हते तेव्हा, 2000 साली पुलं गेले होते. मी सुनीताबाईंना म्हटलं मला असं असं कॅलेंडरवरती टाकायचं आहे, तुमची परवानगी आहे ना. ते म्हटलं काय तुम्हाला लिहून दिलं आहे, तुमच्या फोटोला बद्दल बोललाय भाई, तुम्ही जरूर वापरा ते. म्हटलं नाही, नुसतं वापरणार नाही आहे ते, मी सही सकट वापरणार, म्हणून तुम्हाला मी विचारणार. हो हो, काही हरकत नाही, तुम्ही. कॅलेंडर इंग्लिशमध्ये, मग अभिप्राय मराठीमध्ये. त्यांच्या लगेच लक्षात आलं ते. त्या म्हटलं पण अभिप्राय तर मराठीत लिहिला आणि कॅलेंडर तुमचं इंग्लिशमध्ये असणार आहे. म्हटलं हो. म्हटलं मी तो ट्रान्सलेट करून घेतला मित्राकडनं. हो का, म्हटले काय दाखवा मला. मग मी त्यांना तो दाखवला. त्यांनी वाचला तो. नाही नाही नाही, हे फार गद्य झालं आहे म्हणले. भाईनी जे लिहिलं आहे ते पोएटिक आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला संध्याकाळी फोन करा, मी हे करून ठेवते. अच्छा. सुनीताबाईंसारखे बाई की ज्यांना लोक घाबरायचे, त्या बाई मला म्हणतात की मी तुमच्यासाठी करून ठेवते. त्यांनी कायम आउट ऑफ वे जाऊन मला मदत केली. त्याचं हे उत्तम उदाहरण. संध्याकाळी मी फोन केला तेव्हा त्या म्हटलं की हां घ्या लिहून वाक्य तुम्ही. आणि त्यांनी ते त्या वाक्याचं रूपांतर इंग्लिशमध्ये, समर्पक, समर्पक असं ते करून दिलं. आणि मग मी ते इंग्लिशमध्ये आणि मराठीमधला तो त्यांच्या हस्ताक्षरातला तोही टाकला. आणि भीमसेनजींच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. भीमसेनजी तर खुशच झाले ते कॅलेंडर बघून. डॉक्टर एस व्ही गोखले तेव्हा सेक्रेटरी होते, ते पण अतिशय खुश झाले. मग त्यानंतर अशी किती कॅलेंडर झाली? नाही, तर ते पहिलं ते जेव्हा झालं त्याला मला अगदी असं झालं की मी माझ्या CA ला हे केलं, कारण मोठा प्रोजेक्ट होता. आर्ट पेपरवर छापायचं आहे, त्याच्यानंतर क्वांटिटी त्याची 5000 क्वांटिटी. अच्छा. तर ते खोली भरून गेली त्या याने. मी दडपून गेला जीव माझा की एवढं कधीच होणार हे. पण सुदैवाने माझ्या सवाई गंधर्वमध्ये त्याला इतका जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला की पहिल्या 3 दिवसात ती कॅलेंडर संपली. केवढ्याला कॅलेंडर होतं तेव्हा? मी ते 100 रुपयाला कॅलेंडर ठेवलं होतं आणि 5000 कॉपीज काढल्या. तर म्हणजे लोकांनी असं लाईन लावून, म्हणजे पहिलं तर अर्धा पाऊण तास तर लाईन होती ती कॅलेंडर घ्यायला. एकतर 28 तारखेला तो प्रकाशन झालं, ते 27 तारखेला, 26 का 27 तारखेला. म्हणजे 4 दिवसांनी लोक खेळायला लावणार होती ते कॅलेंडर, इतकं फ्रेश होतं ते. मला प्रश्न पॉपअप होतोय सारखा, राहत नाही म्हणून विचारतो मी, की आपल्याकडे महालक्ष्मी किंवा कालनिर्णय या कॅलेंडर व्यतिरिक्त इतकी वानवा आहे कॅलेंडरशी, स्पेशली अशा प्रकारच्या आर्टिस्टिक कॅलेंडरशी. आता मी आर्टिस्ट आहे, मला असं वाटतं एक छान कॅलेंडर माझ्या दिवाणखान्यामध्ये असावं. ते इतकं मोठं मार्केट असताना सुद्धा तुम्ही या कॅलेंडर या ऑपॉर्च्युनिटीकडे कसं बघता? ही ऑलरेडी मला असं वाटतं की ग्रॉसली अंडर युटिलाइज्ड कॉन्सेप्ट आहे, असं मला आत्ता सुद्धा वाटतंय. नाही, माझा म्हणजे आमचं बोलणं जेव्हा झालं तेव्हा कॅलेंडर विकत कोण घेईल असा प्रश्न होता पहिला, की तू 5000 छापणार, ते विकत कोण घेणार ते. तर मी म्हटलं नाही, फोटोसाठी लोक विकत घेतील. आपल्या आवडीचा आर्टिस्ट आहे, भीमसेनजी आहे, भीमसेनजींवरती प्रेम करणारी, कुमारजींवरती प्रेम करणारी लोक नक्की ते विकत घेतील. ते तुम्ही सिद्ध केलं. आणि ते म्हणजे मला सिद्ध काहीच करायचं नव्हतं, मला आपोआप झालं ते. म्हणजे मी आता ते प्रेम करणारे जेवढे रसिक होते, करेक्ट, त्या रसिकांनी सिद्ध केलं, त्यांनी घेतलं ते. म्हणजे मला असं आत्ताही आठवतंय
की ते जे कॅलेंडर आहे ना त्याच्या एक 2-3-4 महिन्यानंतर मला एकाने सांगितलं, म्हणजे माझा काही संबंध नाही, त्यांनी मला बोलताना सांगितलं की आम्ही नाना पाटेकरांच्या घरी गेलो होतो, तर त्याच्या घरी याच्या 6 फ्रेम लावलेल्या आहेत म्हणून. वा. नंतर मला माझ्या सुदैवाने त्या कोणी दिल्या त्या बाई भेटल्या मला, अच्छा. त्यामुळे मी दिल्या होत्या त्या फ्रेम असं. वा. तर म्हणजे अशा प्रकारे म्हणजे तो डिस्प्ले असं व्हायला लागलं ते. मग मी त्या वर्षी असं जाणीवपूर्वक ठरवलं की आपण दरवर्षी एक कॅलेंडर करायचं. मग ते या फील्डमधलं असेल, आर्टशी रिलेटेड असेल, म्हणजे मग लँडस्केप वगैरे नाही किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मी करतच नाही. बरोबर. वाईल्ड लाईफची खूप डिमांड आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीला कॅलेंडर्समध्ये खूप डिमांड आहे, पण मी ते करत नसल्यामुळे बरोबर. माझ्याकडे जो सोर्स आहे त्याच्यातनं मग पहिले 2-4 वर्ष तर सगळे या थीम्स माझ्या ज्या होत्या त्या अशाच होत्या. दुसऱ्या पुढच्या वर्षी अर्थातच मी लगेच पुलंवरतीच कॅलेंडर केलं, त्यालाही तुफान रिस्पॉन्स मिळाला मला. असं तो 5,000 कॉपीज. हो हो. या कधी 5,000च्या 25,000 झाल्या का? नाही नाही, ते इतकं नाहीये त्याचा मार्केट. नाहीये. नाही. आता तर तेही कमी आहे, म्हणजे 5,000 पेक्षाही कमी आहे ते. पण कसं आहे माहिती का, अमेझॉन सारखा प्लॅटफॉर्म असताना किंवा हा नाही डिजिटल मार्केटिंगची संधी असताना त्याचा तो दोष माझा आहे पूर्णपणे, की त्याच्यासाठी जे लागणारं मार्केटिंग आहे ते मला जमत नाही करायला. आणि हे जे इथं जेवढं होतं तेवढ्यात मी समाधानी आहे. त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण असं की सुरुवातीला मी प्रयत्न केले त्याचे, नाही असं नाही, म्हणजे मुंबईला पण मी कॅलेंडर्स पाठवली इथनं, पण फक्त पाठवायची एवढंच व्हायचं ते, म्हणजे तिकडनं काही नाही, इकडनं आवक काही नाही. त्यामुळे मी ते थांबवलं. म्हटलं नाही, आपल्या इथे जे काय होईल ते होईल. पु ल देशपांडे नंतर असे आतापर्यंत 25 कॅलेंडर, मला असं वाटतं 24 कॅलेंडर यावर्षी 24वा झाकीरबाईंवरती आहे. काय काय थीम साधारण एक म्हणजे आठवणार एक 5-10 अजून? हा, आता दुसऱ्या वर्षी पुलंवरती केलं, पुलंचे मी काढलेले फोटो, त्यालाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्याच्यानंतर गंधर्व पर्व म्हणून मी एक केलं कॅलेंडर. पुलंना सांगून की तुमचं कॅलेंडर करतोय. पुलं नव्हतेच तेव्हा, सुनीताबाई होत्या. मग त्यातल्या आम्ही पुलंच्या काही ओळी त्या कॅलेंडरमध्ये छापल्या, ते सुनीताबाईंना दाखवूनच अर्थातच. तेव्हा माझं त्यांच्याशी खूप चांगलं रिलेशन होतं, त्यामुळे त्यांची काही परवानगी, मला त्यांनी मदत केली त्या कॅलेंडरला खूप. त्यांनी मला त्या कॅलेंडरमध्ये असं सुचवलं की तुम्ही फक्त हे देताय त्याच्याऐवजी अजून एक तुम्हाला हे करता येईल की त्याच्यात पुलंचं सगळं समग्र साहित्य जे आहे त्याची सगळी मी तुम्हाला लिस्ट देते, ती तुम्ही टाका त्याच्यात. त्यामुळे एक पान अख्खं मी त्याचं छापलं होतं. पुलंची सगळी पुस्तकं, पुलंच्या तोपर्यंत आलेल्या कॅसेट्स, पुलंच्या तोपर्यंत आलेल्या व्हिडिओ कॅसेट्स, पुलंची नाटकं, हे सगळं त्याच्यात समग्र झालं होते. हा. त्याच्यानंतर आणि पुलंवरती कॅलेंडर मी एकट्यानेच केलं फक्त, बाकी आतापर्यंत कोणी नाही केलेलं. 2 कॅलेंडर मी केली पुलंवरती, तर ती एकाच सुनीताबाई पण होत्या नंतर. अच्छा. त्याच्यानंतर मग गंधर्व पर्व म्हणून होतं. त्याच्यानंतर गुरु शिष्य परंपरा असं होतं कॅलेंडर, की ज्याच्यात गुरु आणि त्यांचा टॉर्च बेरर जो आहे त्यांचा शिष्य तो. त्याच्यानंतर मी बजमे गझल नावाचं एक कॅलेंडर केलं, की गझल सिंगर्स होते त्यात सगळे. त्याच्यानंतर कुमार गंधर्वांचं केलं तुम्ही एक. हा, गंधर्व पर्वमध्ये कुमार गंधर्व होतं. कुमार गंधर्वांचं त्यांच्या बर्थ सेंटेनरीच्या वेळी केलं मी. भीमसेनजींचं पण केलं. मी एक कॅलेंडर स्वरम मंगेश नावाचं कॅलेंडर मंगेशकर फॅमिलीवरती केलं, म्हणजे लताबाई जुना फोटो आणि लताबाई आत्ता गात्यात असा, एक ब्लॅक अँड व्हाईट एक रंगीत असा. आणि त्याच्यासाठी त्यांचे मी काढलेले जे फोटो होते त्याच्यासाठी त्यांचा फोटो सेशन मी केला दीदींचा. कसा होता अनुभव त्यांच्याबरोबर एकूण आतापर्यंतच्या का सगळ्या टप्प्यावरती मागे? म्हणजे असं काय म्हणू आपण, लोकांचं स्वप्न असतं ते की मी एकदा तरी मला त्यांना भेटायचं आहे. तुम्ही किती वेळा भेटला? मी असंख्य वेळा भेटलो. म्हणजे अगदी खूपच चांगला त्यांचा, म्हणजे अगदी एक सुरुवात कशी झाली? पण सुरुवात खरं म्हणजे वेगळी झाली. 94 साली, म्हणजे तेव्हा कॅलेंडरचा काही संबंध नव्हता. 93 साल असेल ते. एके दिवशी मला तेव्हा निळकंठ प्रकाशन नावाचं संस्था होती पुण्यात, आणि त्याचे कुलकर्णी नाही रानडे त्याचे, तर त्यांचा मला फोन आला की तुम्हाला मंगेशकरांनी बोलवलंय भेटायला. बरं. तर मी म्हटलं काय? ते म्हणले काम आहे त्यांचं एक, तर ते मी त्यांना सुचवले की तुमच्याकडे द्या, तुम्ही ते करून द्याल चांगलं म्हणून. बरं. तर प्रकाश रानडे त्यांचं नाव, प्रकाश रानडे, ते मंगेशकरांचे मित्र एकदम, म्हणजे सगळ्या फॅमिलीचे मित्र. मग मी गेलो इथे निलामच्या तिथल्या घरी, आणि बाळासाहेब होते, भारती मामी बसलेल्या होत्या. ते म्हटले की तिथे फ्रेम होत्या 2 लावलेल्या, आजही आहेत त्या तिथे. दीनानाथ मंगेशकरांची एक, म्हणजे बाबा त्यांना म्हणतात, आणि माई मंगेशकरांची. तर
त्यांनी मला त्या फ्रेम दाखवल्या. ते 2 चित्र आहेत ती ॲक्च्युली वेगवेगळ्या आर्टिस्टनी काढलेली आहेत. तर ते म्हणले ह्याचं आपल्याला परत छोटे फोटो मला करून हवे. तर आम्ही एप्रिलमध्ये त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. त्या कार्यक्रमात लावण्यासाठी मागे आम्हाला ते फोटो हवे. ओके. म्हटलं ठीक आहे, ते करता येतील, काय हरकत नाही, पण इथनं काढून मला न्यायला लागतील ते. त्यामुळे ते तुमची जबाबदारी, इथनं काढून न्यायची, आणायची, परत लावायची, ही तुमची जबाबदारी, तर तुम्ही ते करा. मी म्हटलं मग मी आता ती मंगेशकर फॅमिलीबरोबर पहिली आहे तुमची सुरुवात, ओळख. हां, म्हणजे मी त्याच्या आधी कार्यक्रम ऐकले. बरोबर आहे ते, म्हणजे भाव सरगम तर मी खूप पूर्वीपासून ऐकत होतो. करेक्ट. पण म्हणजे व्यक्तिगत भेटणं, व्यक्तिगत पर्सनल 1 to 1 भेटणं हे तेव्हा पहिल्यांदा झालं. आणि मग मी त्याचं कॉपिंग केलं. याच सिनार कॅमेरावरतीच केलं ते मी कॉपिंग दोन्हीचं. आणि त्यांना त्याचे प्रिंट्स घेऊन गेलो मी. तर त्यांच्या त्या नेहमीच्या जागेवर ते बसले होते. मी ते प्रिंट्सचं पाकिट त्यांच्या हातात दिलं. त्यांनी त्यातनं प्रिंट्स काढले. दोन्ही असे समोर धरले. माझ्याकडे बघितलं एकदा. पाकणीकर, तुमचं म्युझिकवरती खूप प्रेम असणार नक्की. म्हटलं हो आहे. नमस्कार. म्हटलं हो आहे. म्हणूनच तुम्ही एवढा चांगला रिझल्ट आणू शकला. वा. तर मी म्हटलं तुम्हाला आवडलं ना खूप. त्यांनी पलीकडे ते अटॅची होती ब्रीफकेस असते ती काढली. त्याच्यातनं त्यांनी एक पाकिट काढलं आणि ते पाकिट ते लॅबचं पाकिट होतं. लॅबमधनं प्रोसेस करून आलेले फोटो 4x6 आकाराचे फोटो होते त्यात. ते त्यांनी मला दिले. हे बघा, हे मी मुंबईमधनं करून घेतलंय. तर ते खूपच वाईट झालेलं काम होतं. म्हणजे आता मला म्हणायला नको दुसऱ्या कोणीतरी फोटोग्राफरनी मला ते त्या पाकिटावर मला नाव वाचलं ते काम मुंबईत त्यांनी करून घेतलं होतं. हां हां, म्हणजे ते इथे येऊन केलं असेल त्यांनी, मला माहित नाही, पण त्यांनी असंच काढले होते फोटो ते. म्हणजे ते मला लक्षात आलं की ते काय पद्धतीने केलंय ते. आणि ते पाकिटावरचं नाव वाचल्यावर मला लक्षात आलं कोणी काढले. पण ते नको बोलायला, आपण काही गरज नाहीये त्याची. आणि त्याच्या कॉन्ट्रास्टवरती हे बघून ते एकदम त्याचा लाईकनेस, तो हा कॅमेराच त्याच्यासाठी आहे. लार्ज फॉर्मॅटवरती शूट केलेलं आहे, त्यामुळे त्यातले डिटेल बारीक आणि बारीक सगळ्या ब्रशचे स्ट्रोक्स. बरं, ते पेंटिंग केलंय SM पंडितांनी. जबरदस्त सुंदर पेंटिंग आहे ते. दुसरं जे पेंटिंग, माईनचं जे पेंटिंग केलंय ते एका कोल्हापूरच्या आर्टिस्टनी केलंय. ते याच्या कम्पॅरिझनमध्ये ते तेवढं नाही आहे, पण त्याचाही स्टोरी नंतर आहे पुढे. म्हणजे मग ते मला म्हणले की तुम्ही याचे एनलार्जमेंट्स मला करून द्या. मग त्याच्या एनलार्जमेंट्स केल्या आम्ही. अच्छा. म्हणजे 4 फूट बाय 6 फूट असे एनलार्जमेंट्स आम्ही तिथे कार्यक्रमात. तेव्हा मला त्यांनी तुम्हाला यायचं आहे 24 तारखेला मुंबईला. मग मी गेलो मुंबईला. ते फ्रेम्स लावलेल्या होत्या आणि मग तेव्हापासनं मग ते फोटो चांगले झाले आहेत हे म्हणल्यावरती स्वाभाविकच दीदी जेव्हा इथं आल्या तेव्हा मग त्यांनी भेटायला बोलवलं. मग त्यांच्या ओळख, मग त्यांनी त्यांच्याकडचे दीनानाथरावांचे जे फोटो होते ब्लॅक अँड व्हाईट सगळे, ते मला कॉपिंग करण्यासाठी दिले. ते सगळ्याचं मी कॉपिंग केलं याच्यावरतीच. मग त्याचा एक मोठा अल्बम बनवून मी वायर अल्बम बनवून त्यांना दिले 2. त्यामुळे ते खूप म्हणजे असं सतत वाढत गेला संपर्क. आणि मग या कॅलेंडरच्या निमित्ताने तर खूपच जास्त चांगलं हे झालं. म्हणजे त्यांना लक्षात आलं की हे काही हा वेगळ्या प्रकारचं काम करतो हे लक्षात आल्यामुळे. म्हणजे भारतरत्न गाना सम्राज्ञी आणि त्या निमित्ताने मंगेशकर फॅमिलीमधल्या सगळ्यांचीच माझे खूप छान रिलेशन तयार झाले. ओके. त्यानंतर मग एवढा मोठा आर्टिस्ट लता दीदी ज्या आहेत, त्याच्यासारखं अजून कोण? भीमसेन जोशी असतील. हां, खूप आहेत. म्हणजे आता मी जवळजवळ 6 का 7 भारतरत्नांचे काढलेले आहेत फोटो. अच्छा. हां, कोण कोण आहेत? पटकन नावं सांगायची झाली तर भीमसेनजी, लताबाई, रविशंकर, बिस्मिल्ला खां, नंतर सचिन तेंडुलकर, अजून 6वे कोण? सचिन तेंडुलकर कसं एकदम पूर्ण ऑफ याच्यामध्ये, पूर्ण ज्याला आपण म्हणतो की म्हणजे नाही मी सचिन तेंडुलकर ह्याच्यामध्ये नाही आहे, पण तर कसं काय तो क्रिकेटची हे असल्यामुळे तेव्हा म्हणजे मी जेव्हा क्रिकेटचा हे होतो, आता मला तेवढा इंटरेस्ट आता नाहीये मला. एकेकाळी होता तेव्हा गावस्कर, सुनील गावस्कर हा सगळ्यांचं दैवत होता. पण त्याच्यानंतर जेव्हा सचिन आल्यानंतर तो काय पद्धतीचं खेळतो, म्हणजे खेळतात मिळाली तुम्हाला फोटो काढण्याची? एका कार्यक्रमामध्ये ऍक्च्युली मी फोटो काढले त्यांचे, ते त्यांना दिले नंतर. अच्छा. हां, आणि त्याच्यानंतरही मी झाकीरबाईंबरोबरही सचिन तेंडुलकर आणि झाकीरबाई असा एक कार्यक्रम आमच्या एका मित्रांनी, सुरेंद्र मोहिते म्हणून आहे, त्यांनी केला होता. तर त्याच्यात मी फोटो काढले होते आणि मग ते दोघांनाही दिले मी त्या. आता प्रश्न जो येतो तो, मला सुरुवातीला मी जे म्हणलं होतं की तुम्ही प्रकाश चित्र म्हणता छायाचित्राच्या ऐवजी, त्याचं कारण रसिकांना सांगितलं तर? मी शास्त्राचा विद्यार्थी आहे बेसिकली.
फोटोग्राफी हा शब्द कशावरनं आलाय तर फोटॉन्स आणि ग्राफी याच्यावरनं आलाय. फोटॉन्स हा शब्द, फोटॉन्स म्हणजे लाईट पार्टिकल, लाईट पार्टिकलला फोटॉन्स म्हणतात. बरोबर. तर म्हणजे प्रकाश थोडक्यात. त्या प्रकाशाच्या साह्याने केलेली जी ग्राफी आहे ती म्हणजे फोटोग्राफी. फोटोग्राफीची डेफिनेशनच ही आहे की लाईटच्या साह्याने केलेली. शॅडोग्राफी नाही म्हणत आपण, नाही म्हणत त्याला. पण काय असेल शॅडोग्राफी आपण- म्हणायला पाहिजे. जर का खरं तुम्ही तर- छायाचित्र म्हणत असाल तर तुम्ही शॅडोग्राफ म्हणायला पाहिजे. मग असं का झालं असावं असं वाटतंय? तर तो असा आपल्या इथं कधी कधी असं होतं की शब्द रुळला जातो असं आपण त्याला म्हणतो. ऍक्च्युली ह्या माझ्या माहितीप्रमाणे हा विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी त्यांच्या निबंधमालेमध्ये सुद्धा प्रकाशचित्र असा शब्द वापरलेला आहे. बरं. पण तो ह्याच्यामध्ये वर्तमानपत्रांमध्ये जेव्हा येते ते छायाचित्र क्रेडिट जेव्हा देतात तेव्हा ते छायाचित्र म्हणायला लागले असं असावे, किंवा लोक छायाचित्र म्हणायला लागले असावे, आणि मग तो रुळला जास्त, असं झालं. आता त्याची अजून एक मजा सांगतो की मी जेव्हा करायला सुरुवात केली, मी फोटोग्राफी आणि मी प्रेससाठी सुद्धा मग द्यायला सुरुवात केली. तर एका वर्तमानपत्रांनी असं छापलं होतं, माझी क्रेडिट त्या फोटोला दिलं होतं. त्याच्यानंतर काही दिवसांनी मला माझे एक मित्र भेटले. तू लग्न केलंच, बोलवलं नाहीस. मी म्हटलं मी लग्न केलंच नाही अजून, तर असं कसं? परवाच वाचलं म्हणले मी. कुठे वाचलं? ते म्हणले छाया सतीश पाकणीकर असं आलं होतं पेपरमध्ये. आता त्यांना कसं सांगणार की ते छाया म्हणजे ते छायाचित्राचं छाया, म्हणजे त्यांनी चित्रही लिहिलेलं नाही पुढे, छाया सतीश पाकणीकर असं. त्यामुळे तुम्हाला जास्त वाटलं असणार की छायाच्या ऐवजी प्रकाश पाहिजे इथे. असे म्हणजे यातनं गंमत हे असे घडतात. म्हणजे तर ते या त्यामुळे बरोबर शब्द प्रकाशचित्र आहे. तो रूढ करण्यासाठी खूप काम केलं डॉक्टर एम कानिटकरांनी पुण्यात. आणि डॉक्टर एम कानिटकर हे मलाही खूप जवळनं त्यांची माझी ओळख असल्यामुळे, म्हणजे माझ्यावर प्रेम होतं त्यांचं खूप. तर म्हणजे मी प्रोसेसिंग करतो हेचंही त्यांना खूप कौतुक होतं. त्यांनी मला ट्रे दिलेले, त्यांचे दिलेले ट्रे मी अजूनही ठेवलेले आहेत माझ्याकडे. अच्छा. तर त्यांचा हा आग्रह असायचा डॉक्टरांचा की प्रकाशचित्र म्हणायला पाहिजे. आणि जेव्हा माझा त्यांच्याशी संपर्क आला तेव्हा त्यांनी सांगितलं, मी म्हटलं अगदी बरोबरच शब्द आहे, हाच म्हणायला पाहिजे कायम असं. त्यामुळे त्यांची जी लिगसी आहे ती मी पुढे नेतोय फक्त, बाकी काही नाही. आणि यातूनच पुढे मला असं वाटतं कुठेतरी वर्तमानपत्रामध्ये आता यायला लागलं. आता बऱ्याच ठिकाणी प्रकाशचित्र येतं. हां. आणि मला रेफर करायचं तुमच्या सदरांकडे. पुढे मग तुमची सदर मला असं वाटतं लोकमतमधलं मंथन पुरवणीमध्ये भिंगलीला सदर असेल, किंवा नाही त्याच्या आधी भिंगलीला हे नंतर आनंद यात्रा असेल, अलीकडे ते दोन्ही जे आहेत ते अलीकडचे आहेत. आपण सुरुवात जी झाली दाखवणार आहोत. सुरुवात जी झाली ना ती, मी गेलो होतो मनालीला बेसिक माउंटेनिंग कोर्स करण्यासाठी. आणि मी तिकडनं जेव्हा आलो तेव्हा एके दिवशी मी गप्पा मारत आम्ही बसलो होतो. तर सदा डुमरे, मी जे बोलत होतो तर सदा डुमरे म्हणले, अरे मला एक लेख लिहून दे याच्यावरती, हा वेगळा आहे सगळं तू बोलतोय. तर पहिलं मला लिहायला त्यांनी लावलं सदा डुमरेंनी. त्याच्यानंतर सुरेशचंद्र पाध्ये होते, त्यांनी मला लिहायला लावलं. म्हणजे हे दोन संपादक, सकाळचे संपादक होते सुरेशचंद्र पाध्ये, यांनी मला खरं म्हणजे लिहायला उद्युक्त केलं म्हणूया आपण. आणि मग मी लिहायला लागलो. बरोबर. मग त्याच्यानंतर ही अपर्णा वेलणकर ज्या आहेत लोकमतच्या, त्यांनी मला एके दिवशी फोन केला की तुम्ही काही कॉन्ट्रीब्यूट करू शकाल का एक सदर म्हणून. तर बहुतेक त्यांना, म्हणजे माझा असा अंदाज आहे, त्यांना असं तेव्हा पाहिजे होतं की माझे क्लासिकलमधली जी चित्र आहेत त्याच्याबद्दल मी लिहावं असं त्यांनी मला सुचवलंही तेव्हा आडून असं. तर मी त्यांना म्हटलं, माझ्या डोक्यात एक विषय आहे, तो मी सांगू का तुम्हाला, असा माझ्या डोक्यात आहे, तर मी तुम्हाला एक आर्टिकल लिहून देतो आणि तुम्हाला ते वाटते का बघा, मग आपण त्याच्यावरती बोलू. म्हणून मग मी पहिलं भिंगल लीलाचं पहिलं मी आर्टिकल लिहिलं, ते त्यांना दिलं. त्यांना खूपच आवडलं. ते म्हणलं नाही फार छान आहे, हे आपण करू. मग ते आम्ही केलं. तर आपण सदरांबद्दल गप्पा मारत होतो आणि मला असं वाटतं भिंग लीला पुस्तक आपण प्रेक्षकांना दाखवायला हवं. अतिशय उत्तम निर्मिती मूल्य असलेले पुस्तक. हा कॅमेरा मला असं वाटतं हाच कॅमेरा आहे. तो हा जो कॅमेरा आहे पुढचा, हा माझा एक फोटोग्राफर मित्र आहे सुहास असनीकर म्हणून, त्याच्याकडे त्यांनी जपून ठेवलेला कॅमेरा होता. तर त्याला मी म्हटलं की हा असं पुस्तकाच्या कव्हरला पाहिजे, त्यांनी लगेच तो दिला. अनिल अवचटांची प्रस्तावना आणि किती आर्टिस्ट तुम्ही याच्यामध्ये गेले? पूर्ण मला असं वाटतं ट्रिव्हिया 200 वर्षाचा 150 वर्षाचा तुम्ही आणि अर्थात याच्यामध्ये काय आहे की भारतातले लाला दीनदयाळ एवढं सोडलं तर बाकी नाही, सगळं तुम्ही बाकी सगळे परदेशी आहेत, कारण मूळ तिकडेच घडलं सगळं. म्हणजे कॅमेरा तो कधीचा कॅमेरा आहे, तो कसा इव्हॉल्व झाला, कॅमेराच्या शोध लागल्यापासून म्हणजे फोटोग्राफी चालू झाली 19 ऑगस्ट हा दिवस आता जो पाळला जातो, तो 19 ऑगस्ट 1839 साली
पहिल्यांदा पब्लिश झालं पेपर फोटोग्राफीवरचं तेव्हापासून आणि आतापर्यंत लोकांना ते अर्पण झालं. तेव्हा किती आर्टिस्ट, मला असं वाटतं याच्यामध्ये 24 जण आहेत. 24 आर्टिस्ट घेतलेत आणि त्यांचं काम तुम्ही या निमित्ताने, त्यानिमित्ताने त्यांनी काय काय काम केलं, पायनिअरिंग असं काम केलेलं आहे. पायोनियरिंग काम या निमित्ताने आहे. फार सुंदर पुस्तक आहे हे. दुसरं पुस्तक आहे हे स्वराधिराज भीमसेन. हे भीमसेनजींच्या मी जे 25 वर्ष मी जे त्यांचे फोटो काढले त्यातनं मला कल्पना सुचली की भीमसेनजींचा मोठा फोटो आणि त्यांचा सांगीतिक विचार. भीमसेनजी बोलायचे अतिशय कमी पण इतकं मार्मिक असायचं ते की त्यांचे ते सांगीतिक विचार मी प्रत्येक पानावर आणि 3 भाषांमध्ये येते. म्हणजे प्रत्येक पानावर 3 भाषा आहेत. ओके. 3 भाषांमध्ये एकच तो विचार आहे, तो 3 भाषांमध्ये दिलाय. मराठी हे कारण ते इथे होते महाराष्ट्रामध्ये, कार्यक्षेत्र त्यांचं. ते मूळचे कन्नड होते त्यामुळे ते कन्नड भाषाही दिसते, कन्नड भाषा आणि इंग्लिश. जगभर त्यांचा संचार असल्यामुळे इंग्लिश भाषा. समृद्ध चिंतन आणि संगीतमय भावमुद्रा, म्युझिकल रिफ्लेक्शन्स अँड मेलोडियस एक्सप्रेशन्स. करेक्ट. आणि त्याच्यानंतर हे होतं याच्यानंतर हे केलं ते नय्यर साहेबांचं. नय्यर साहेब गेल्यानंतर 2007 साली गेले नय्यर साहेब. त्याच्यानंतर मी असं ठरवलं की त्यांचे जे मी काढलेले फोटो आहेत ते सगळे स्कॅन करायचे. ते मोठा प्रोजेक्ट चालूच होता माझा, आत्तापर्यंत चालू होता तो करोनापर्यंत. तर त्यांचे मी फोटो स्कॅन केले ते. मग त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की आपण याच्यावरून एक कॉफी टेबल बुक करायला पाहिजे. मग मी त्यातनं एक 56 गाणी, त्यांची 20 वर्षातली 56 गाणी सिलेक्ट केली. आणि मी शिवजींना, म्हणजे शिवकुमार शर्मा, पद्मविभूषण शिवकुमार शर्मा, त्यांना मी रिक्वेस्ट केली की ह्या गाण्यांचं रसग्रहण तुम्ही करा. तर ते लगेच तयार झाले. कार्यक्रम मला वाटतं तुम्ही नंतर फिल्म त्याची झाली एक. नाही, आता त्याच्यानंतर मी त्याच्यात नय्यर साहेबांवर एक डॉक्युमेंटरी पण केली. तर ती एक्सटेन्सिव्ह डॉक्युमेंटरी आता परवाच त्याचं आम्ही प्रकाशन केलंय. ओपी नय्यर क्या बात है इस जादूगर की. आणि त्यानंतर हे मुकुंद संग्राम आणि मुकुंद संग्राम जे पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार, त्यांनी भीमसेनजींवरती लिहिलेलं होतं. तर मुद्रालेख या प्रकारातलं पहिलं की एका पानावर फोटो आणि दुसऱ्या बाजूला त्याचा लेख असं असलेलं ख्यालिया म्हणून. माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. मी माझ्याकडे खूप वर्ष झाली त्याला, आणि माझ्या मुलाला मी सरळ हाताने माझा लॅपटॉप वापरायला दिला होता आणि त्यातनं तो प्रो झाला. पण नुकसान असं झालं की मला जवळपास 5 वर्षातले फोटो डिजिटल जे होते ते सगळे गेले. मग जेव्हा गॉन आर द डेज वेन आपल्याकडं 36 फोटोंचा एक कोडॅक कॅमेरा होता, त्याच्यात रोल बसायचा आणि आपण अगदी काटाकाळजीने ते फोटो वापरायचो आणि फोटो काढायचो आणि त्याच्या प्रिंट्स काढायचो. तर आता मागे वळून बघताना त्याच्या प्रिंट्सही होत्या. आज माझ्याकडे ते 5 वर्ष आयुष्यातले गेले. तर या तुम्ही नव्या बदलाकडे कसं बघता, टेक्नॉलॉजीकडे कसं बघता, आणि एकूणच काय सांगाल याबद्दल? म्हणजे आज स्मार्टफोन आहे तर इतके फोटो काढतो आपण, म्हणजे कुठले ट्रिप म्हणू नका, गॅदरिंग म्हणू नका, हॉटेलमध्ये जेवणाचे फोटो म्हणू नका, निसर्गातले फोटो म्हणू नका, फोटो बसा 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 काढले जातात. आणि आपल्याकडे स्मार्टफोनमध्ये मेमरी इतकी प्रचंड आहे, आपल्याला स्टोअर करायला पण काही प्रॉब्लेम नसतो. पण या सगळ्या फोटोंचं करायचं काय? चेंज इज द ओनली कॉन्स्टंट असं आहे. चेंज तर होणारच आहे. बरोबर. म्हणजे आता मी जेव्हा फोटोग्राफी सुरू केली तेव्हा आधी ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. त्याच्यानंतर कलर प्रोसेसिंग युनिट आली, ऑटो लॅब आल्या. तो एक पॅच होता, म्हणजे दोन्ही ब्लॅक अँड व्हाईट होतं, कलर होतं. त्याच्यानंतर साधारण 2000च्या सुमारास डिजिटल यायला सुरुवात झाली 98 साली, आणि ते 2002 सालापर्यंत स्थावर झालं इथे. तो एक काय म्हणू आपण त्याला, ओव्हरलॅपिंग होता, ओव्हरलॅपिंग पिरियड होता. असे 2-3 कालखंड मी बघितले ऍक्च्युली. पण मला बऱ्याच वेळा आधी सुरुवातीला लोक तक्रार करायची याची की डिजिटलला ती मजा नाही म्हणून. मजा नाही हा शब्द जास्त असायचा की डिजिटलला ती मजा नाही. पण मला असं वाटतं की तेव्हाच्या काळात ती बाल्यावस्थेत होतं म्हणून तसं होतं. आता नंतर जेव्हा प्रगत होत गेली तेव्हा आता डिजिटलची जी परिस्थिती आहे ती इतकी सुंदर आहे आणि इतक्या चांगल्या प्रकारे तुम्ही काम करू शकता. प्लस दुसरे त्याचे ॲडव्हान्टेजेस असे आहेत की तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पुढच्या क्षणाला पाठवू शकता. हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकार, एकच तो फोटो तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमधून वापरू शकता. कलर करेक्शन करू शकता. तोच फोटो तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट करू शकता. ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, किंवा आता समजा उदाहरणार्थ प्रॉडक्ट फोटोग्राफी आहे, त्या प्रॉडक्ट फोटोग्राफीमध्ये बॅकग्राऊंड बदलायची आहे, कटआउट म्हणतो आपण त्याला, तर ते तुम्ही क्षणार्धात करू शकता. बॅकग्राऊंड आउट फोकस करू शकतो. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे या डिजिटलमध्ये खूप सोप्या झालेल्या आहेत आणि तेवढीच फोटोग्राफरची जबाबदारी वाढली असं माझं मत आहे. त्यामुळे पॉझिटिव्हली बघायचं हा त्याचा मुद्दा तोच आहे माझा, की
तुम्ही एकदा ते देताना तुमच्याकडनं फायनल जे काम जाणार आहे ते किती चांगल्या प्रकारचं असू शकतं, याचा सगळ्यात चांगल्या प्रकारचंच असलं पाहिजे, त्याच्या अलीकडचं नाही जाता काम. बरोबर. हा महत्वाचा मुद्दा, ही जबाबदारी आहे. आणि मग त्या केसमध्ये कसं आहे की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे डेटा डिलीट झाला तर आता तोही मुद्दा उपस्थित होत नाही, कारण आता क्लाउड सारख्या सिस्टीम आहे की ज्याच्यावर तुम्ही स्टोअर करू शकता, रिकॉल करू शकता त्या पुन्हा. बरोबर. तर आणि प्लस तुम्ही बॅकअप घेऊ शकता, म्हणजे वेगवेगळ्या हार्ड डिस्कमध्ये तुम्ही तो ठेवू शकता. म्हणजे काळजी जर का आपण घेतली, आता तुमच्याकडे अनफॉर्च्युनेटली तुम्ही मुलाच्या हातात गेलं, त्याला त्याचं कळलं नाही म्हणून ते डिलीट झालं. पण अदरवाईज प्रोफेशनल जे लोक आहेत ती त्याची काळजी घेऊनच करतात. माझ्याकडे शेकडो हार्ड डिस्क आता आहेत. आता माझा सुद्धा जुन्या काळातला प्रॉब्लेम झालाय, नंतर मी ते काळजी घेत गेलो. पण त्याचा कुठल्याही क्षणी, म्हणजे मला 5 वर्षांनी कोणी मागितलं तर त्याच्यात मला काही करायलाच लागत नाही. तो फोटो काढला आणि प्रिंट करायला दिला, अक्षरशः असं आहे. बाकी काही करायला लागत नाही. तुम्ही तर जर सेव्ह केलं असेल फाईल नेमली तर तुम्हाला लगेच इमिजिएट. आणि इंडेक्सिंग सगळं इतकं सुंदर, तुम्हाला नुसतं नाव पहिले 4 अक्षर टाईप केली की तुम्हाला ते सगळं दिसतं, डेट टाइम सगळं दिसतं, तारखेने शोधू शकता, नावाने शोधू शकता, सगळ्यांनी. तर हे खूप सोपं झालं आता निगेटिव्हच्या मानाने. निगेटिव्हला मला सगळं ते इंडेक्सिंग करायला लागेल. ते तुम्ही मला दाखवलं सुद्धा, एवढं मोठं इंडेक्सिंग तुम्ही केलं. फार सुंदर ते तुम्ही डॉक्युमेंटेशन पण करून ठेवलंय सगळं इंडेक्सिंग आणि सगळं तुमच्या निगेटिव्हचं. तुमच्या कामाचं नंतर पुढे अनेक प्रकारे रेकग्निशन तुम्हाला मिळालं. म्हणजे पु ल देशपांडे, सुनीताबाई हे सगळं आहेच, पण पोस्टाने टपाल खात्याने मला असं वाटतं तुमची 3 चित्र, पु ल देशपांडे असतील, गंगूबाई हनवल असतील, पुलंचा पहिला भीमसेनजी आणि गंगूबाईंचं, ते 2 एका वेळी चित्र त्यांनी टपाल खात्याने त्यांच्या ते फोटो माझे घेतले टपाल खात्याने, तिकिटासाठी तिकीट त्यांनी केली, वापरली. एवढं सगळं काम झाल्यानंतर फोटोग्राफीमधलं सिनेमा करावासा नाही वाटला कधी? ॲक्च्युली कसं आहे की मी BSc ला जेव्हा होतो ना, तेव्हा आम्हाला BSc ला शिकवायला श्याम मनोहर जे लेखक आहेत ते आम्हाला फिजिक्सला शिकवायला होते. आणि एकदा ते तर तेव्हा त्याही काळात भालचंद्र नेमाडे वगैरे या सगळ्या लोकांच्या ग्रुपमधले, त्यांची उडबस होती त्यांच्यात. तर त्यांनी मला एका दिवशी असं विचारलं की तुला फिल्ममध्ये इंटरेस्ट आहे का जाण्यात? तर मी विचारलं काय विचारताय असं. ते म्हणजे नाही, गोविंद नेलानी माझा मित्र आहे, तो एक फिल्म करतो, गोदाम नावाचा सिनेमा तेव्हा ते करत होते, तर तुला असिस्टंट म्हणून मी त्यांना सांगितलं तर तुला जाता येईल म्हणले. तर माझी परीक्षा तोंडावर आली होती, तेव्हा मी त्यांना सांगितलं नाही मला BSc ची परीक्षा महत्वाची आहे, ते नको. मग ते मागे पडलं, नाही तर अजून काहीतरी वेगळं आयुष्य झालं असतं. बरोबर. पण त्याची कसर मी आता अगदी अलीकडच्या काळात भरून काढली की मी OP नय्यरांवरती एक डॉक्युमेंटरी, फार सुंदर डॉक्युमेंटरी, 1.5-2 तासाची डॉक्युमेंटरी आता मी केली. त्याचं स्क्रीनिंग आता आम्ही परवाच त्यांच्या, मला असं वाटतं त्यांचाच आवाज आणि त्यानिमित्ताने त्यांची गाणी आणि त्यांच्याविषयी बोललेले त्यांच्याविषयी मी बऱ्याच लोकांना आम्ही अप्रोच झालो. म्हणजे हरिजी आहेत, शिवजी आहेत, अक्रम खान दिल्लीचे तबला प्लेयर आहेत, नंतर सुलतान अर्शद म्हणून सिनेपत्रकार होते आणि खूप अतिशय जाणकार माणूस, नय्यर साहेबांचे मित्र. नय्यर साहेबांबरोबरच आपले सज्जाद हुसेन, त्याच्यानंतर C रामचंद्र, नौशाद यांचे सगळ्यांचे मित्र होते सुलतान अर्शद. त्यांनी अतिशय छान अनालिसिस केलं नय्यर साहेबांच्या गाण्यांचं. त्याच्यानंतर गोपाळ शर्मा, सिलोनचे जे निवेदक होते, त्यांनी त्यात भाग घेतला या फिल्ममध्ये. असं जरा वेगळ्या प्रकारची फिल्म केली, ती डॉक्युमेंटरी केली. चांगला फोटो काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? प्रकाश, फ्रेम की तो क्षण? बेसिकली प्रकाशाला, म्हणूनच प्रकाश चित्र म्हणूनच. इंटेलिजन्स, क्रिएटिव्हिटी आणि फायनल एक्झिक्युशन कशाला जास्त महत्त्व आहे? इंटेलिजन्सला. तुमचं सर्वात आवडतं प्रकाश चित्र कोणतं आणि का? आवडतं चित्र असं सांगता नाही येणार, एवढी आहेत, एक सांगता नाही येणार. पण मला एक, तुम्ही असं विचारल्या एक नजरेसमोर आलं माझ्या, ते म्हणजे मगाशी तुम्ही एक पुस्तकाचं कव्हर दाखवलं, ख्यालिया म्हणून, तर त्याच्यावरती भीमसेनजींचा जो फोटो होता तो माझा वैयक्तिकरित्या आवडता आहे. त्यांनाही तो खूप आवडलेला होता. हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण त्यातलं महत्त्वाचं असं आहे की जे थोडेसे शास्त्रीय संगीताला परिचित आहेत त्यांना लक्षात येईल की तो सवाई गंधर्वच्या स्टेजवरती काढलेला आहे फोटो. आणि सवाई गंधर्वच्या म्हणजे प्रेक्षकांमध्ये 10,000 श्रोते असताना एक नॉईज असतो, एक गर्दीचा नॉईज असतो. तशा नॉईजमध्ये त्यांची खासियत होती तानपुरा ट्यून करून देण्याची. म्हणजे कित्येक मोठ्या गवयांना सुद्धा त्यांनी तानपुरे ट्यून करून देताना मी बघितले प्रत्यक्ष सवाई गंधर्वच्या स्टेजवरती. तर तसा तो कोणीतरी नंतरचा गायक आहे त्यांना ते देतायत तानपुरा, त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्यांचं दिसतं त्याच्यात. म्हणजे एवढ्या समोर
हालचाली आहेत, हा, आवाज आहे, पण तरी त्याच्यात सुद्धा भीमसेनजी ती काय तंद्री लागली कॉन्सन्ट्रेशननी त्यांची ती. तो तंद्री लागली. तानपुरा ठेवून असं, त्यामुळे ते खूप मला बरोबर. कायम स्मरणात राहिलेलं आहे. फोटोग्राफी हे तसं बघायला गेलं तर तांत्रिक अंगानं जाणारं फील्ड आहे. तर एखाद्याला समजा तंत्रामध्ये नाही आहे गती, हं. पण तो पॅशनेट आहे या फील्डसाठी आणि क्रिएटिव्ह आहे, तर त्याला यश मिळेल का? भरपूर मिळेल. तंत्राची तेवढी त्याला काही शटर स्पीड असेल, ॲपर्चर असेल, नाही त्याला त्याचं जे गती मिळते त्याला नाही, पण येते. त्याच्यासाठी त्यांनी काळजी करायचं कारणच नाही ना. कंपन्यांनी त्याच्यासाठी करूनच ठेवलंय ना काम. त्यांनी ऑटो मोड कशासाठी निर्माण केलाय, की तुम्हाला काही वापरायची गरजच नाही. ते तुम्ही ऑटोवर ठेवून काढू शकता. त्याच्यात तोटेही आहेत. हं. म्हणजे तुम्ही आजूबाजूचं लाइटिंग कसं आहे, त्याच्यात ब्राईट पोर्शन किती आहे, डार्क पोर्शन किती आहे, ह्याच्याने तुमचं एक्सपोजर ठरेल. हं. आणि ते डार्क होईल किंवा लाईट होईल असं काहीतरी होऊ शकेल. हं. पण येणारच नाही असं नाही होणार. हं. फोटो आलाच नाही असं नाही होणार. ओके, वा. आणि या डिजिटल एरामध्ये एस्पेशली स्मार्टफोन्स आहेत, प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरा आहेच, जणू 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 काही. आता गॉगलमध्ये सुद्धा कॅमेरे आलेत. तर किती तुम्ही एक्सायटेड असता अशा बदलांकडे आणि पुढचे प्लॅन्स काय आहेत तुमचे? नाही, बदल पुन्हा मगाशी आपण जो बोललो तो बदल हा सगळ्या ह्याच्यात होणारच आहे आणि Inevitable त्याला आहे. त्याला आपण तोंड दिलंच पाहिजे. मला आठवतं की 2009 साली मी जो कॅमेरा वापरत होतो, जो मी फोन वापरत होतो, त्यात पहिल्यांदा त्या मोबाईलमध्ये पहिल्यांदा कॅमेरा कॅमेरा आला. ॲपलचा 3GS हो, मॉडेल हो, होतं ते. हो. आणि मग तो कॅमेरा खिशात आला. एरवी मला बॅग घेऊन जायला लागायचा, तो कॅमेरा खिशात आला. त्यामुळे कुठेही गेलो, एखादा चांगला पॅटर्न दिसला, काढला फोटो. एखादं चांगलं कलर कॉम्पोजिशन दिसलं, काढला फोटो. एखादी चांगली काय म्हणू आपण, वस्तू दिसली आणि खूप ग्राफिक काहीतरी आहे, तर त्याचा निसर्ग काढला दिसला. फोटो. निसर्गात तर काढतोच आपण. तर असं मी फोटो घेत गेलो आणि ॲक्च्युली काही त्याच्या काळानंतर मला असं लक्षात आलं की ह्याच्यावरती आपण जर का काही काम केलं वेगळं, तर मजा येईल त्याला. म्हणून मग मी एक शब्द कॉइन केला, सेलोग्राफ असा. ओके, असा शब्द डिक्शनरीमध्ये नाहीये. बर तर सेलोग्राफी बर असा शब्द मी तो कॉइन केला. बर. आणि ज्या मी काढलेले फोटो होते याच्यात सेलफोनवरती, त्याच्यावरती मी फोटोशॉपमध्ये काही प्रोसेसेस केल्या बर. आणि ते पेंटिंगकडे न्यायचा प्रयत्न केला मी ते. हम्म. तर मला ते लक्षात आलं की हे वेगळं काहीतरी होत आहे. माझा मुलगा तेव्हा पॅरिसमध्ये शिकत होता. तर मी त्याला म्हटलं की तुमच्या त्या डिपार्टमेंट ग्राफिक कोण बघत असेल किंवा डिझाईनच्या याच्यात कोण असेल, त्यांचा जर काही ईमेल ID मला मिळाला तर मी त्यांना काही इमेजेस पाठवायचे आहेत मला. म्हणून मी त्यांना पाठवले 7-8 इमेजेस. आणि त्यांचा मला पॉझिटिव्ह रिप्लाय आला की तुम्ही हे खूप वेगळं आहे काम, तुम्ही इथे एक्झिबिशन करा म्हणून. तर मग तेव्हा मी पॅरिसमध्ये आणि म्हणजे माझा अशी अपेक्षाही नव्हती. मी जाताना घेऊन गेलो ते प्रिंट्स. आम्ही तिथे एक्झिबिट, त्यांनी मला तिथली लायब्ररीची एक हे दिली होती, त्याच्यात आम्ही ते डिस्प्ले केले सगळे प्रिंट. पण मी 4 दिवस तिथे 5 दिवस असणार होतो. त्यांनी मला विचारलं, सिसिलिया टॅलप म्हणून तिथल्या त्या बाई होत्या, त्यांनी मला विचारलं की तुम्ही किती दिवस आहात इथे? मी म्हटलं मी 4 दिवस आहे. ते म्हणले नाही, हे खूप वेगळं आहे, आमच्या इथल्या मुलांना हे शिक्षण संस्था आहे ती ना, तर आम्ही इथली मुलं बघतीलच, पण आम्ही बाहेरच्याही लोकांना बघायला बोलू. तर मी जरा थोडासा एक तोपर्यंत एक्झिबिशनचा काही अनुभव असल्यामुळे मी एक अजून चांगली गोष्ट त्याच्यात केली होती की माझा एक मित्र आहे की जो फ्रेंच उत्तम जाणतो, त्याला मी माझं मनोगत जे आहे ते त्याला लिहून दिलं होतं आणि त्याला ते फ्रेंचमध्ये ट्रान्सलेट करायला सांगितलं होतं. त्याने ते मला करून दिलं होतं. त्यामुळे त्या एक्झिबिशनमध्ये मी काय केलं आहे हे मी फ्रेंचमध्ये लिहिलेलं होतं. आणि याचा इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर, स्ट्रॅथ एकोल द डिझाईन नावाची संस्था आहे, त्याचा डायरेक्टर पहिला व्ह्यूअर होता. त्यांनी ते बघितलं, ते एकदम असे हेच झाले की एक माणूस भारतातनं येऊन तो फ्रेंचमध्ये लिहिलंय त्यांनी आणि तो फ्रेंचमध्ये बोलायला लागला. मला म्हटलं मला येत नाही फ्रेंच, हे मी करून घेतलंय. पण तो म्हणला हे पण तुम्ही फार चांगलं एक्सप्लेन केलंय. आणि हे त्या सिसिलिया टॅलप मला म्हटलं की तुम्ही असं करा, तुम्ही जाणार असला 4-5 दिवसांनी तर तुम्ही जा, आम्ही हे नंतर तुम्हाला पाठवून देऊ व्यवस्थित. आम्ही 3 आठवडे त्यांनी ते एक्झिबिशन डिस्प्ले केलं होतं. पॅरिस सारख्या ठिकाणी जिथे फोटोग्राफीचा जन्म झाला, आपण म्हणतो पंढरी म्हणजे फोटोग्राफीचे, तिथे मला एक्झिबिशन करायला मिळालं. खूप मोठी गोष्ट. खूप मोठी गोष्ट. तुमचे आवडते प्रकाश चित्रकार कोण? म्हणजे इंडस्ट्रियल बॅकग्राऊंडसाठी असतील किंवा अदरवाईज? आपल्या इथले जर का म्हटलं तर विलास भेंडे म्हणून मुंबईचे फोटोग्राफर होते, की जे सिनारचे खूप चांगले जाणकार आणि एजंट पण होते या कॅमेऱ्याचे. त्याच्यानंतर हरदेव सिंग म्हणून दिल्लीचे आहेत, त्यांनी खूप वेगळ्या प्रकारची फोटोग्राफी केलेली आहे. मित्र बेदी आहेत, यांचं काम बघत मोठे झालेलो आहे बेसिकली आपल्या इथले. पण
ते सोडून म्हणजे पोर्ट्रेट फोटोग्राफीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर युसुफ कार्श म्हणून अमेरिकन फोटोग्राफर आहे, बरं. आर्मेनियन अमेरिकन फोटोग्राफर. ते मला पोर्ट्रेटमध्ये सगळ्यात जास्त आवडतात. अच्छा. आणि लँडस्केप फोटोग्राफीमध्ये शेवटचं नाव म्हणजे ॲन्सेल ॲडम्स आहे. ॲन्सेल ॲडम्स हे त्यांनी जे काम केलेलं आहे त्याला तोड नाही. म्हणजे त्यांनी जे प्रोसेसिंग स्वतः करायचे ते प्रोसेसिंग पण, आणि ज्या दर्जाचं त्यांनी काम योसेमिटी नॅशनल पार्कमधलं जे सगळं रेकॉर्ड त्यांनी केलं आहे ते त्या काळामध्ये, ते आजही त्याला टच करणारा परत कोणी काम केलेलं नाही. अतिशय सुंदर काम केलं ॲन्सेल ॲडम्स. एखाद्या फोटो मागची काही आठवण, स्पेशली इंडस्ट्रियल फोटो असेल, पोर्ट्रेट्स असतील, काही आठवण सांगू शकाल तुम्ही इथे प्रेक्षकांना? खूप आहेत अनुभव. एकतर मी आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये असं एक पुस्तक ॲज सच काही नसतं. टेक्निकचं असेल पण अनुभव जे येतात ते प्रत्यक्ष गेल्यावरच मिळतात. तर तसा एक अनुभव आम्हाला मिळाला. मी कमिन्सच्या एका कॅलेंडरसाठी फोटोग्राफी करायला गोव्याला गेलो होतो. आणि झुआरी नदी आहे त्याच्यावरती एक ब्रिज आहे, 2 ब्रिज, म्हणजे एक कार्सचा ब्रिज आहे, कार आपल्या वाहनं जातात तर, आणि पलीकडच्या बाजूने कोकण रेल्वे ज्या ब्रिजवरनं जाते तो ब्रिज आहे. तर सिनिक लोकेशन आहे, खाली पाणी आहे, नाव बोटी वगैरे अशा सगळ्या दिसत आहेत. आणि आम्हाला तिथे ती कोकण रेल्वे तिथनं जाताना असा शॉट घ्यायचा होता. तर मग आम्ही, आणि ते कलर निगेटिव्ह, ब्लॅक अँड व्हाईट निगेटिव्ह आणि कलर ट्रान्सपरन्सी अशावर शूट करायचं. डिजिटलचा जमाना नव्हता तेव्हा, त्याच्या वेळची गोष्ट सांगतो मी. आणि मग मी म्हणलं ठीक आहे, आपण ते छान आहे इथे. आणि आम्ही तिथल्या इंजिनियरला कमिन्सच्या सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही ती गाडी तिथे आली की थांबा तिथे गाडी, मी पटापटात शूट करेन आणि मग जाऊन द्या. तो म्हणला तुम्हाला माझी नोकरी घालवायची आहे का? म्हटलं मग ह्याच्यात नोकरी जाण्याचं काय आहे? तो म्हणला नाही, काय आहे, गाडी रेल्वे अशी मध्ये थांबवता येत नाही. म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं तेव्हा काही हे. करेक्ट आहे. ते मध्ये थांबलं की चौकशी होते त्याची. ड्रायव्हरनी मध्ये थांबवली तर चौकशी होते. हे काहीच माहीत नाही. हे कुठं लिहिलेलं नाही, आपल्याला माहीतच नाही काही. म्हटलं आता अडचण ती आहे की आता तो फोटो तर घ्यायचा आहे तो. बरं, नुसती कुठेतरी, तो म्हणला मी तुम्हाला रिकामी गाडी घेऊन जाऊ शकतो, थांबवू शकतो, मी काही इश्यू नाही. म्हटलं नाही, आम्हाला माणसं असलेली पाहिजे, चालू असलेल्या याच्यातली गाडी पाहिजे. त्याचं कारण असं की ती कमिन्सच्या जनरेटरवरती चालते कोकण रेल्वे. तर आम्ही कमिन्सच्या जनरेटरची ऍप्लिकेशन्स असलेलं कॅलेंडर करत होतो. त्यामुळे ती गाडी पाहिजे होती, म्हणजे ती रेल्वे पाहिजे होती. 3 डब्यांची ती रेल्वे मडगाव ते पेरनेम अशी धावते ती. आणि सिनिक होतं ते सगळं. मग आता काय सोल्युशन काय काढायचं? मग त्या आमच्या इंजिनियरला त्याच्यात बसवला गाडीमध्ये. त्याला सांगितलं तू तिथे त्या 2 डोंगराच्या मध्ये आली की तू मोठ्याने शिट्टी वाजवायची, आम्ही तयार राहू. आणि मिनिमम पॉसिबल स्पीड, थांबलेली नाही आहे गाडी पण कमीत कमी वेगाने चालली आहे, अशा स्पीडने तू ती त्या ब्रिजवरनं ने, आम्ही पटापटा फोटो काढतो. आणि मी अक्षरशः पॅन करत कॅमेरा, आम्ही 3 कॅमेऱ्यांवरती ते शूट केले. म्हणजे काय ते 1.25 मिनिटात गेली असेल, 1 मिनिटात गेली असेल, तेवढ्या वेळात आमचे प्रत्येकातला एक रोल संपलेला होता. आणि गंमत म्हणजे हे सगळं माझ्या मागे सूर्य आहे, त्या गाडीवरती तो लाईट पडलेला आहे, असा शॉट होता. व्यवस्थित लाईट पडलाय. हा, व्यवस्थित लाईट, आणि सगळं आम्हाला पाहिजे तसं आलं, काही प्रॉब्लेम नाही. आणि ती निघून गेल्यावर आम्ही हुश्य झालो. आणि मी याच्या या बाजूला बघितलं, म्हणजे ब्रिजच्या या बाजूला बघितलं, म्हणजे माझ्या समोरनं लाईट होता तेव्हा. आणि तिथनं खालनं एक फिशिंग ट्रॉलर चाललेला होता, चमचमणारं पाणी, त्याच्यावरती फिशिंग ट्रॉलर सिल्हुएटमध्ये आलेला होता, अशा लाटा उमटलेल्या होत्या. मी तो फोटो क्लिक केला पुढच्या क्षणाला. बरं. तर फिशिंग ट्रॉलर जो आहे तोही कमिन्सच्या जनरेटरने चालतो, त्यामुळे ते एक अच्छा, म्हणजे एका प्रेझेन्स ऑफ माइंड, एका क्षणामध्ये तो मिळून गेला मला. असं म्हणजे असं कधीतरी होतं. इंडस्ट्रियल फोटोग्राफी मधले हे 2 टोकाचे अनुभव आहेत तिथे मला. कधी असं होतं का की नको तो कॅमेरा, मस्तपैकी आहे तो क्षण जगावा, मग ते ट्रिपमध्ये असेल, अदरवाईज कुठल्या कॉन्सर्टसाठी असेल, निसर्गामध्ये फिरताना असेल, सतत तो कॅमेरा आणि ते क्षण निघून जातात, असं कधी होतं का? खूप वेळा कॅमेराशिवाय, म्हणजे आता कित्येक वेळा मी क्लासिकलमधले तर अनुभव मी मगाशी बोललो त्याप्रमाणे मी आधी ऐकतोच, मी आधी कॅमेरा काढतच नाही. पण तुम्हाला अगदी सांगायची झाली तर अलीकडची गोष्ट सांगतो मी, की कधी कधी असं वाटतं की आपल्याला तो जो प्रसंग आहे किंवा तो जो इव्हेंट आहे तो घडणं आणि तो एन्जॉय करणं हे खूप महत्वाचं वाटतं. पण कॅमेरा पण माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे ती पण सुरसुरी एक आहे की मला कॅप्चर करायचे. मग असं होतं का कधी? असं होतं, कानांचा पण आनंद घ्यायचा, त्याच वेळेला मला डोळ्याने जे दिसतंय ते पण कॅप्चर करायचे. बरोबर आहे. अशी चिडचिड किंवा असं कधी? नाही, चिडचिड म्हणण्यापेक्षा मी आत्ताचा मला अनुभव आलेला सांगतोय की बुर्ज खलिफा नावाची बिल्डिंग आहे ना ह्याच्यामध्ये, दुबईमध्ये, त्याच्यावरती त्या बिल्डिंगवरती 31 डिसेंबरला लाईट शो असतो.
कारंजी आहेत खाली आणि तो सगळा लाईट शो, तो अनुभवण्याची गोष्ट आहे ती. तर मी आता लकीली तिथे होतो. माझ्यावर मी कॅमेरा नेलाच नव्हता ट्रिपमध्ये. हो, हां, त्यामुळे पूर्ण एन्जॉय काय करायचं. सांगताय? हो, पूर्ण एन्जॉय करायचं. अशा पद्धतीने मी तिथे बसलो होतो खाली त्या बुर्ज खलिफा जिथे कॅमेराच नेला नव्हता नाही, तुम्ही? कॅमेरा नेला नव्हता मी. का बरं? म्हणजे इट वॉज बाय डिझाईन और इट वॉज बाय डिझाईन ऍक्सिडेंट? नाही, कारण त्याचं दोन दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे काय होतं की कॅमेरा आपण घेऊन गेलो की माझं सगळं लक्ष पुन्हा त्याच्यातच, म्हणजे मी ते कारण ते तुम्ही जगलात मी थोडक्यात. फॅमिली तुम्ही ते केलंत. फॅमिली बरोबर गेलो असल्यामुळे मग ते सेपरेट होतं, डिवाइड होतो आपण त्यात. आणि आता पूर्वी ट्रेकिंगलाही असं व्हायचं की मी ट्रेकिंगला कॅमेरा घेऊन गेलो की सगळे बाकीचे पुढे गेले तर मी मागे कुठे झाड दिसतंय त्याचा फोटो काढ, वाट दिसते त्याचे फोटो काढ, मग ते तो बरोबर. वादावादी त्याच्यातली व्हायची. बरोबर बरोबर. पण त्यामुळे मी ती बुर्ज खलिफाचा जो तो शो होता, तो 10 मिनिटाचा शो असतो फक्त तो, पण तो एन्जॉय केला मी. अर्थात माझ्या मोबाईलवरती मग मी नंतर त्याचा घेतला फोटो, तो भाग वेगळा. म्हणजे आता शेवटी फोटोग्राफर म्हणल्यावर बरोबर. ते होणारच ना आपला आतून. तसा घेतला मी तो. सोशल मीडियाच्या या जगामध्ये तुम्ही फोटोग्राफीकडे कसे बघता आणि त्याची आव्हानं काय आहेत? सोशल मीडियाच्या सध्याच्या काळामध्ये व्यक्त होण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे, त्याच्यामध्ये बरीच बंडखोरी पण दिसते आपल्याला. हं. तर असे काही कॉन्ट्रोवर्शियल फोटो काढावेत आणि काही कॉन्ट्रोवर्सी तयार करावी असं कधी वाटलं? नाही, आता हे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही म्हणजे आता तुम्ही जर का बघितलं तर AI आलेलं आहे आता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे तो आलेला आहे. त्यांनी मॉर्फिंग करतात किंवा जे डिजिटल आल्यापासूनच सुरू झालं आहे हे. आता AI त्याची पुढची स्टेज आहे. पण माझं असं मत आहे की अशा टूल्सचा वापर हा चांगल्या कामासाठी सुद्धा आपण करू शकतो. तर मग तो त्या वाईट याच्यासाठी का करायचा, असा माझ्या मनात प्रश्न येतो. त्यामुळे मला कधी असं वाटत नाही. म्हणजे फोटोमध्ये चेंज जे मी करतो, म्हणजे माझ्याही फोटोत एडिट करताना काही चेंजेस मी करतो, नाही असं नाही. फोटोशॉपमध्ये आम्हाला ते करायला लागलं. मशीनचे फोटो काढताना ज्या बरोबर आहे. अनवॉन्टेड रिफ्लेक्शन आलेलं असतं किंवा काही काचेवरती हे असतं, किंवा फॉर दॅट मॅटर कधी कधी असं असतं की एखादं पॅनेल आहे मशीनचं आणि त्या पॅनेलमध्ये जोडायचं राहिलं, वायर्स जोडायच्या राहिल्या, त्यामुळे तो सांगतो की नाही इथं पॅनेल येणार आहे, तर ते आता असंच दिसू दे, भोग दिसू दे, तुम्ही त्याच्यात ते पॅनल ॲड करा. मग हे मला करायलाच लागतं. बरोबर. तर त्यावेळेस चांगल्या ह्याच्यासाठी जेव्हा तुम्ही एडिटिंग करता तेव्हा ते ग्राह्य आहे असं मला वाटतं आणि त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण दुसऱ्याला त्रास होईल या पद्धतीचं जर का एडिटिंग किंवा मॉर्फिंग तुम्ही करणार असाल तर दॅट इज अ क्रिमिनल प्रोसेस असं मला वाटतं. आता जी नवीन पिढी जी या प्रोफेशनमध्ये येऊ इच्छिते त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे स्पेशली जेव्हा जिथे डिजिटल उत्तमातले उत्तम कॅमेरे, स्मार्टफोन्स आहेत, तर तिथे अशा प्रकारच्या फोटोग्राफी प्रोफेशनकडे कसं बघावं? खरं सांगू का, मी कधी नव्हे एवढं आत्ता फोटोग्राफी या प्रोफेशनला चांगला काळ आहे असं माझं मत आहे. बरं. कधी नव्हे, आत्तापर्यंत कधी नव्हता एवढा चांगला. त्याचं कारण असं की लोकांमध्ये अवेअरनेस वाढलेला आहे. डिजिटल आल्या असल्यामुळे तुम्हाला गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या पद्धतीने एडिटिंग करता येतं हे आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला रिकरिंग कॉस्ट नाही काही. एकदा तुम्ही कॅमेरामध्ये इन्व्हेस्ट केले की तुम्हाला रिकरिंग कॉस्ट नाही आहे काही. मग एवढी ह्या सगळ्या ॲडव्हान्टेज असताना त्याचा ॲडव्हान्टेज फोटोग्राफरनी घेतलाच पाहिजे. पण आपल्या इथं होतं काय कधी कधी की आता लग्नाचे फोटो काढताना मी बघतो तर 5-5, 7-7 हजार फोटो काढतात. मग त्यातनं सिलेक्ट करत बसायलाच वेळ लागतो. तसंही करता कामा नाही. सिलेक्टिव्ह राहून तुम्ही काम करायला पाहिजे. प्लस त्याचं जे चांगलं एडिटिंग आहे तेही करायला पाहिजे. तर पण मला असं वाटतं की स्काय इज द लिमिट. तुम्ही काय करू शकाल याच्यासाठी फोटोग्राफरला आत्ता खूप खूप म्हणजे खूप व्हरायटी आहे आणि खूप काम आहे. पॅशन पाहिजे तुमचं. हां, ते पॅशन तर पहिली पाहिजे, त्याच्याशिवाय काही नाही होत. आणि पेशन्स पाहिजे. पेशन्सही पाहिजे. वा, खूप छान वाटलं गप्पा मारून. एवढ्या सगळ्या कामानंतर आता मागे वळून बघताना कसं वाटतं? मागे वळून बघताना काही काही गोष्टी ज्या राहिल्या आहेत त्या कधी कधी लक्षात येतात. पण आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की माझ्या डोक्यात आत्ताचा एक प्लॅन असा आहे की एक तर ते मध्ये आधी बोललात त्याप्रमाणे एक पुस्तक माझं आता येईल, ते लिहून झाले. म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे मी जे सेलिब्रिटी लोकांचे जे फोटो सेशन्स केले त्याच्याबद्दल मी मध्यंतरी लिहित होतो. त्याचं पुस्तक आता येईल, लवकरच येईल ते. पण त्याचबरोबर मी जे आता 2-3 वेळा उल्लेख केला ज्याचा की इंडस्ट्रियल फोटोग्राफीच्या मध्ये पुस्तकाचं हे नाही आहे काही, तर त्या प्रकारचं म्हणजे काही समजा टेबल टॉप आहे त्याचा तो कसा काढला गेला फोटो किंवा काय घ्यायला पाहिजे, फूड फोटोग्राफी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, अशा प्रकारचं जर काही असेल तर त्याचं लेखन करण्याची माझी इच्छा आहे. तुम्हाला
तुमच्या मनातल्या मनीषा सगळ्या लवकरात लवकर पूर्ण होत. तर छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. पु ल देशपांडे असतील, गानसम्राज्ञी लता दिदी असतील, भीमसेन जोशी असतील, पासून ते ओ.पी. नय्यर आणि या सगळ्या लोकांबरोबर तुमचं सहवास आणि त्यानिमित्ताने झालेलं काम आणि खूप प्रेरणादायी प्रवास मला असं वाटतं हा पुढच्या पिढीसाठी सुद्धा आहे. ज्यांना या फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी सुद्धा नक्कीच खूप काही या मुलाखतीमधून मिळेल असं मला वाटतं. तुम्ही आवर्जून वेळ काढून पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी मुलाखत दिलीत, त्यासाठी तुमचं मनापासून आभार. सगळ्या प्रेक्षकांची पण मला असं वाटतं की मलाही भावना परत असेल. काही काही जुन्या कामांची उजळणी झाल्यामुळे बरं वाटलं. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आमचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.